ज्या इतर लेण्या पाहतो या लेण्यामध्ये थोडा अंतर आहे. या लेण्यामध्ये बुद्धाची प्रतिमा नाही, मात्र बुद्ध प्रतीक आहे, बौद्ध धर्माचे प्रतीक आहे. तर मी जिथं उभा आहे तिथे 4 खांब आहे. या 4 खांबापैकी या खांबाचा विशिष्ट अर्थ त्यामध्ये आकृत्यामध्ये दडलेला आहे. विशेषतः हा जो खांब आहे अष्टकोनी आहे. याची जर अष्टकोनी आहे आणि 8 आकडा बुद्धिझम मध्ये कशाचं प्रतीक आहे? याची गिनती केल्याने पण हे 16 असू शकते. आणि याच्यावरती कुंभ आहे. कुंभमेळा एक हा याला कुंभ म्हणतात. हा कुंभ जो आहे आजही म्हणजे स्तूपाच्या कलश या प्रकार हा स्तंभ जरी वाटत असला तरी ह्या स्तूपाचीच एक प्रतिकृती. आणि चैत्याच्या वरच्या भागाला जो प्राचीन जे चैत्य असतात त्याच्या वरच्या भागाला अशा उलट्या शिड्या आपल्याला दिसतात. बिलकुल त्या पद्धतीचा हा चैत्यच वाटतो आणि स्तंभ देखील वाटतो. वरच्या भागामध्ये कमळ आहे. या लेणीचा उल्लेख इतिहासकारांना याच्यामध्ये सापडला नाही. याच्यामध्ये 5 शिलालेख आहेत या स्तंभाच्या वरती, 4 खांबाच्या वरती वेगवेगळ्या ठिकाणी. त्याचा इतिहासकारांनी वाचण्याचा प्रयत्न केला. दीक्षित नावाचे एक आर्कोलॉजिस्ट होते, त्यांनी याची उकल केलेली आहे. त्याच्यामध्ये चैत्य असा शब्द आढळलेला आहे, काही नावं आढळलेली आहेत. यावरून कळते की हा चैत्य एका डायनेस्टीनं बनवलेला आहे आणि त्यातल्या फॅमिलीच्या लोकांची यावरती नावं आहे असं त्यावरून कळतं. ही लेणी कधीची आहे तर ही लेणी काही लोक, काही इतिहासकार, सगळ्यात मोठा प्रसिद्ध इतिहासकार आहे जेम्स बर्जेस, त्यांचं म्हणणं आहे की इसवी सन पूर्व 1ल्या शतकातली ही लेणी आहे. म्हणजे याचा कालखंड जवळपास आज घडीला 21 वर्षापूर्वीचा आहे. कुणी एक दहेजी आहेत त्याचं सुद्धा म्हणणं आहे की इसवी सन पूर्व 115च्या आसपासची लेणी आहे. तर ह्या लेणीचा कालखंड काही लोक म्हणतात इसवी सन 3ऱ्या शतकातली, 1ल्या ते 3ऱ्या शतकातली. तर ही गल्लत आहे. तर असं अनुमान कसं होऊ शकतं तर त्याची गल्लत काय आहे? ही लेणी ज्यांनी म्हणून ठेवली त्याचे शिलालेख आहेत, त्याची डायनेस्टी अजून कळत नाहीये, त्यामुळे हा कालखंड वेगळा असू शकतो. आणि जे लोक म्हणतात इसवी सन 1 ते 3ऱ्या शतकात ही लेणी बनवली असू शकते, तर याचा अनुमान कान्हेरी केव्ज म्हणून जी आहे बोरिवलीला, तिथं गुफा नंबर 75 मध्ये ह्या लेणीचा उल्लेख आहे. तर कान्हेरी जी लेणी आहे ती भारताच्या बुद्धिझमचा एन्सायक्लोपीडिया आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांची नावं आज आपल्याला माहिती नाही, पण 2000 वर्षापूर्वी काय नावाने ती नगरं होती त्याचा उल्लेख त्या ठिकाणी सापडतो. या लेणीचा उल्लेख जो आढळलेला आहे या ठिकाणी बोर्डवरती केवळ नियमावली दाखवलेली आहे की कोणी याला तोडलं, कोणी याला विकृत केलं तर याला 2 वर्षाची सजा होऊ शकते असं या बोर्डवरती जो ब्रिटिशांनी ऍक्ट बनवला होता आर्किओलॉजिकल संवर्धनासाठी. आता सगळं तोडफोड झालेली आहे. ऍक्ट सांगतो की गुन्हा होऊ शकतो. मग कोणावर गुन्हा झाला पाहिजे? तो जो आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा जो ह्या मुंबई विभागाचा जो रिजनचा हेड आहे त्याच्यावर गुन्हा झाला पाहिजे. तुम्ही दुर्लक्ष केलं. मी तर कर्मचारी नियुक्त केले नाही, त्यांना परमनंट केलं नाही. आणि इथं बौद्ध लेणी असं लिहिलं, याची सुरक्षा एकाच शब्दामुळे होणार आहे, दिस इज बुद्धिस्ट केव्ज असं लिहिलं की याची आपोआप सुरक्षा होत आहे. पण त्यांनी सगळं केलं पण ते मात्र लिहिलं नाही. नाव पण टाकलं नाही, लेणीचं नाव पण नाव काय ते सुद्धा टाकलं नाही. त्यांनी. तर तो त्यांच्या आश्रयातून हा ब्राह्मणी कावा साध्य झालेला आहे. या लेणीबद्दल गुफा नंबर 75 वरंड्याच्या बाहेरच्या डावीकडील भिंतीवर टाक्याच्या वर एक शिलालेख कोरलेला आहे आणि याचे इसवी सन 3रे शतक आहे आपल्या कान्हेरी केव्ज मध्ये.
पाली भाषेमध्ये. सिद्धं उपासकस कलिअनस म्हणजे आजचं कल्याण. 2000 वर्षापूर्वीचं नाव कलिअनस, त्याच्यावरूनच कलिना विद्यापीठ आहे. कलिअनस नदन पुतस गहपतीस सेठेसी अचलस घरिणी लवनिकाय सपरिवाराय देय धम लेनी पाणी पोढी भान पोढी कलिवान अबालिकस निवासन लेनस अखय नेवी कहा पाणी सतनी तिनी अखय निवी भिक्खू सगस देय धम्म सवास तिनीढी मीय ग पाची वरिक ही पोळी देय धम्मची वरिक चातुदिस भिक्खू सग माता पितून पुयथ सव सत हित सुगथ. असा ह्या लेणीबद्दलचा उल्लेख कानेरी गुफेमध्ये पाली भाषेत आहे. त्याचा अनुवाद असा आहे, उपासक श्रेष्ठी अचल याची पत्नी लवनिका हिने सर्व परिवाराच्या कल्याणासाठी एक लेणे, पिण्याच्या पाण्याचे टाके आणि आंघोळीसाठी 2 टाके दिले. कल्याण येथे अंबालिका विहारात राहणाऱ्या भिक्षूंना वस्त्रे मिळावीत यासाठी 300 कारशापनाची कायमस्वरूपी देणगी आई वडिलांच्या पुण्यप्राप्तीसाठी आणि सर्व जीवांच्या हितासाठी दान दिली आहे. या लेणीमध्ये दानकर्त्याचा 3ऱ्या शतकातला उल्लेख सापडतो. लवनिका म्हणजे 1818च्या लढाईत लढणाऱ्या लोकांच्या नावापुढे नाग शब्द आपल्याला आढळतो. 2000 वर्षापूर्वी पुरुष लोकांच्या मागे सुद्धा नाग शब्द असायचा आणि महिला असेल तर तिच्या नावापुढे निका असा शब्द असायचा. सातवाहनाची राजाची राणी होती, तिचं नाव नागनिका, म्हणजे नाग तिचं नाव आहे, पण निका लावल्यामुळं जेंडर कळते की ती महिला आहे. तिने आपल्या परिवारासहित दान दिलेलं आहे. आणि इथं काय काय दिलेलं आहे, पिण्याचे टाके दिलेले आहे आणि आंघोळीसाठी 2 टाके दिले. ह्या शिलालेखावरून असं कळतं की ह्या लेणीची निर्माती ती नाही आहे. तिने काय केलं आहे, टाके बनवले म्हणजे हौद बनवलेला आहे. पिण्याचा वेगळा हौद बनवला आहे आणि आंघोळीचा वेगळा हौद बनवला आहे. म्हणजे लोकांना किती मॅनेजमेंट कळत होते यावरून कळतं. आणि त्यावेळेस हा भाग कल्याण भागामध्ये आहे, आज हा भाग रायगड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ज्याचे सरकार असते त्याचा भूगोल असतो, त्याचा इतिहास असतो. परंतु पूर्वी हा कल्याण भागातला आहे असं कळतं. अंबालिका विहार, ज्याला इथले लोक अंबिवली असं म्हणतात, तर हे अंबालिका विहार असं यामध्ये उल्लेख आहे. इथे आदिवासी लोक आहेत, इथे कुणबी लोक असतील, इथे आगरी लोक असतील. याच्याबद्दल माहिती आहे का त्यांना? नाही माहिती. पण हे त्यांच्याच बापजाद्यांचं आहे आणि त्यांचे बापजादे पूर्वी राजे होते आणि नागवंशाचे होते. आणि या नाग लोकांनाच आज 6500 जातीमध्ये विभागलेला आहे आणि ते सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम झालेले आहेत, अज्ञानी आहेत, त्यांना माहिती नाही. तर ही माहिती या शिलालेखामधून आपल्याला पाहायला मिळते. एक व्यक्ती आहे नागराजू, त्यांनी ह्या मुंबई विद्यापीठामध्ये PhD केलेला आहे. मी थोडं वाचन केलं तर मला असं आढळलं की त्याचा थिसिस आहे की पश्चिमी भारतातल्या वस्त्या यावर त्यांनी लिहिलंय. वस्त्या आणि त्या सिटीजचं डेव्हलपमेंट कसं झालं, त्याची उत्पत्ती कशी झाली. तर त्याचं असं म्हणणं आहे की ही लेणी इसवी सन पूर्व 4थ्या शतकातली आहे, म्हणजे बुद्धाच्या नजीकच्या काळातली. तर यामध्ये सुद्धा शक्यता वाटू शकते, कारण जोपर्यंत या स्तंभावरची नावं उकल होत नाही तोपर्यंत त्यांनी PhD थिसिस सबमिट केलेला आहे या विद्यापीठात आणि तो पब्लिक, त्यांनी त्याचा थिसिस पब्लिक सुद्धा केलेला आहे. तर त्याचं म्हणणं हे जास्त संयुक्तिक वाटतं, कारण बुद्धिझम हा बुद्ध काळातच मुंबई भागात आला होता. बुद्धिझम हा बुद्ध काळातच विदर्भ रेंजमध्ये गेला होता. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जी अजंठा केव्ज आहे, केव्ज नंबर 9 आणि 10, याचा कालखंड हा मौर्य काळाशी आहे. सातवाहन वाकाटक हे
हे तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्या केओसचा जो मध्यवर्ती भाग आहे त्या ठिकाणी हे सप्रमाणित झालंय, कार्बन डेटिंग झालंय की मौर्य काळातच त्याची स्थापना झाली. तेव्हा बुद्धिझम महाराष्ट्रामध्ये हा मौर्य काळाच्या पूर्वी आला होता, याच्या पुरातात्विक साक्ष आपल्याला मिळतात. मौर्याचा काय संबंध मुंबई भागाशी आहे, तर त्यांची सुपुत्री संघमित्रा आणि महेंद्र हे मुंबई भागामध्ये आले होते आणि इथल्या जहाज मार्गाने ते श्रीलंकेला पोहोचले होते. येताना त्यांनी आपली स्मृती कायम राहावी या भागामध्ये म्हणून या ठिकाणी सोपारक असं त्याचं नाव आहे मूळचं. आज घडीला त्याला घृणा वाटावी म्हणून नाला असा शब्द जोडलेला आहे, तर त्याचा आता शब्द उच्चारण झालं नाला सोपारा. तर त्या ठिकाणी शाक्य मुनी तथागत बुद्धाचा भिक्षापात्र स्थापित केलेला आहे आणि त्याच्यावरती स्तूप बनवलेला आहे. जे सम्राट अशोकाने जे 84,000 स्तूप बनवले त्यातला 84,000मधला एक पवित्र बुद्धाच्या भिक्षापात्र, बुद्धाने आयुष्यभर जे काही भिक्षापात्र वापरले असतील त्यातलं एक भिक्षापात्र असू शकते. तो भिक्षापात्र कुठं आहे, सोपारा भागामध्ये. हिस्ट्री असं सांगते की 7th सेंचुरी पर्यंत मुंबई भागावर मौर्यांच्या वंशजांचं राज्य होतं आणि मुंबईच्या परिसरामध्ये ज्याला कोकण रिजन म्हणतात, तर मुंबईच्या परिसरामध्ये जेवढ्या लेण्या आहेत तेवढ्या लेण्या महाराष्ट्रात कुठं नाही. रायगड जिल्ह्यामध्ये इवन तो जो एलिफेंटा केव्ज आहे, जेम्स बर्जेसचं म्हणणं आहे, जेम्स बर्जेस हा सगळ्यात ऑथेंटिक इतिहासकार आहे, ते आर्किओलॉजिस्ट आहे. त्या लोकांचं म्हणणं आहे की पूर्वी त्याची निर्मिती मौर्यांच्या वंशजांनी केलेली आहे आणि त्यांनी नंतर ब्राह्मणवादी राजांनी 8व्या 9व्या शतकामध्ये त्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला. मात्र बुद्धिस्ट अवशेष आजही तिथंच आहे, स्तूप आजही तिथंच आहे. सिंह जे आहे, ब्राह्मणी मंदिरांच्या पुढे कधीच स्तूप सिंह नसते, सिंह मात्र तिथंच आहे. आजही त्या तीन देवता ज्याला ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात याच्याबद्दल गूढ आहे, ते त्याला त्याने अर्थ लावला. मात्र त्या बोधिसत्वाच्या प्रतिमा दिसतात. तेव्हा मुंबई भागामध्ये बुद्धिझम खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला होता आणि त्याचं हे एक टोक आहे. इकडे बाजूला म्हणजे इकडे बाजूला जुन्नरच्या केव्ज आहेत आणि जुन्नरच्या केव्जला बिघडवण्याचं काम जर कोणी केलं आहे खूप अलीकडच्या काळामध्ये, त्या ब्राह्मणाचं नाव आहे मनोहर भिडे. तो गड किल्ल्याच्या नावाखाली जो घेऊन जातो तो कुठंच घेऊन जात नाही, जिथं बुद्धिस्ट लेणे आहेत तिथंच घेऊन जातो आणि तिथं मग छोट्या छोट्या मूर्त्या नेऊन ठेवणे, त्याला शेंदूर फासणे आणि कालांतराने कब्जा करणे. अधिकारी लोक ह्या विवादात का पडू इच्छित नाही, कारण ते काही हिस्टोरियन नाही आहे. पूर्वीचे ब्रिटिश अधिकारी लोक हिस्टोरियन होते, हे नोकरी करत आहे, यांना विवादापासून अलग व्हायचं आहे. किंवा कोणी पाप करत असेल तो मौन राहणे यामध्ये त्या अधिकाऱ्यांना आनंद वाटते. कारले लेणी आपल्यापुढे उदाहरण आहे, आता आपल्यापुढे विकृती झालेली आहे, आपल्यापुढे एक उदाहरण कारले आहे. त्याचा एक्झॅक्ट पिरियड सापडलेला आहे की ते मंदिर कधी बनलं. 1866 ते मंदिर उभारण्यात आलेलं आहे. महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली 1848 आणि ते मंदिर उभं राहिलेलं आहे 1866. आज त्याची एवढी दुरावस्था, हे आपण आलो आहोत ना आज, ते आपल्या म्हणजे काय अनास्थेमुळे किती विद्रुपीकरण होते. हे छतावरती एकदम काळं झालेलं आहे, हा छत एकदम काळाकुट्ट झालेला आहे. त्या बर्जेसनीच लिहिलेलं आहे की इथं काही बैरागी लोक इथून थांबले होते आणि
त्या बैरागी लोकांनी इथं होम हवन यज्ञ केलं त्या ब्रिटिश काळामध्ये, त्याच्यामुळं हे काळकुट्ट आपल्याला दिसते. अलीकडच्या काळातही करत असतील. 1866 मध्ये काय घडलं होतं उदाहरण म्हणून, तर तो जो कारल्याचा परिसर आहे, ज्या ठिकाणी ते मंदिर आहे, तो असाच पोर्च आहे. पूर्वी त्याच्या भोवती खांब होते, 4 खांब असते बघा. इथे 4 खांब आहे, म्हणजे इथे 4च खांब काय आहेत, 4 दिशा आहेत, 4 आरे सत्य आहेत, 4 महत्वपूर्ण आहे. आणि कारल्याच्या केव्स पुढे आज किती खांब शिल्लक आहे? त्याच्या प्रवेशद्वारामध्ये सिंह खांब उभा आहे. तर बर्जेस यांचं म्हणणं आहे की ती लेणी मौर्य काळातली आहे, पण तसाच एक खांब समोर होता. तो सभागृह असेल, त्या सभागृहाचा पुढचा भागात तो उभा होता. वरून शिळा पडली असेल किंवा अर्थक्वेक झाला असेल, त्याच्यामुळं तो खांब तुटून पडला. आणि जो बुंद्याचा भाग होता, त्या सिंहस्तंभाच्या बुंद्याचा भाग तो शिल्लक होता, त्याला शेंदूर पासून त्याला एकविरा देवी बनवण्यात आलेली आहे. म्हणजे जो सिंह खांब होता, केव अँड टेम्पल्स नावाचं पुस्तक जेम्स बर्जेस यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये याची नोंद आहे. बाळ ठाकरेचे वडील केसी ठाकरे यांनी देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या नावाच्या छोट्या पुस्तिकेमध्ये त्याचा दाखला दिला. आणि त्यांनी उदार मनाने हे मान्य केलं की आमच्या जातीचे लोक सुद्धा तिथं जनावरांचा बळी द्यायला जातात, हे पाप आमचे लोक करतात. आणि त्यांनी हे ऍक्सेप्ट केलं, हे करू नये. ज्या बुद्धाचा ह्या परिसरामध्ये अहिंसेचा उपदेश गुंजला असेल, त्याच बुद्धाच्या पुढे बकऱ्या कोंबड्याचा बळी देणे हे शोभतं का तुम्हाला, हे सांगण्यासाठी ती पुस्तिका लिहिलेली आहे. पण त्यांनी हे कधी झालं हे मान्य केलंय, तर त्यांनी मान्य केलंय की बौद्धांच्या लेण्या विहारावरती आदि शंकराचार्याच्या कालखंडानंतर 9व्या शतकानंतर अतिक्रमणाचा कार्यक्रम सुरू झाला. ही गोष्ट त्यांनी मान्य केली. आता त्या परिसरातले जे लोक जुन्या काळात जे लोक करत असतील, तो त्यांचा अज्ञानीपणा असेल. परंतु आज घडीला जे लोक करत आहेत, त्यांच्या मागे RSSची थिंक टँक उभी आहे आणि ते प्लॅनिंग वेने तसं घडून आणत आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये बुद्धाच्या मूर्तीच्या पुढे जनावरांचा बळी दिला आणि बुद्धाचा चेहरा तोडण्याचा प्रयत्न झाला कारले लेणीमध्ये. त्याच्यावर FIR सुद्धा दर्ज झालेला आहे. त्या व्यक्तीचं नाव गाव सुद्धा सापडलेलं आहे. तो सुपारी घेतलेला व्यक्ती आहे, पण त्याला जर आतमध्ये टाकलं तर तो त्याच्या मागचा असली मास्टरला कबूल करू शकतो. मुंबई भागामध्ये किंवा पुणे भागामध्ये आमच्याकडे बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन भरपूर आहे. आमच्याकडे वकिलांची संख्या कमी नाही आहे, पण एक बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन किंवा एक वकील, प्रामाणिक वकील, FIR दर्ज आहे, त्याच्यावर कोर्टामध्ये केस याचिका दाखल करायला तयार नाही. म्हणजे त्याला कृत्य करायला लावलं, आता तो बाहेर आहे. ज्या काही गॉडेज आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले लोक कोणकोणत्या गॉडेजला मानतात, तर हे एकविरेला मानतात. कर्नाटका बाउंड्रीला असले तर ते यल्लम्माला मानतात. महाराष्ट्रातले असेल तर ते खंडोबाला मानतात किंवा भवानीला मानतात. साऊथ इंडियामध्ये एक आर्किओलॉजिस्ट आहे, तिचं नाव आहे श्री पद्मा, आंतरराष्ट्रीय आर्किओलॉजिस्ट आहे. तिने आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये ज्या गाव देवता आहे, ग्राम देवता आहे, महिला देवता आहे, पुरुष देवता आहे, त्यांच्यावरचं संशोधन केलं. आणि त्या संशोधनामध्ये त्यांनी हे प्रूव्ह करून दिला की एकविरा असेल, यल्लम्मा असेल किंवा भवानी असेल, या सर्वांचं नाव आता बदललेलं आहे, मात्र आतली प्रेरणा बुद्धिझम सोबत आहे. ही किती विचित्र स्थिती आहे. एकविरा कोण आहे? परशुरामाची आई आहे. हे समजून सांगण्यासाठी विरोध करण्यापेक्षा आपण थोडं तार्किक समजून घेऊया आणि तार्किक समजून सांगूया. एकविरा कोण आहे?
परशुरामाची आई. आणि परशुरामाचा बाप काय करते? शंका घेते आईवर आणि म्हणते याला मार, हिला मार. इतर भावंड मारत नाही, परशुराम मारते. ही कथा. आगरी, कोळी, भंडारी हे काय परशुरामचे वंशज आहेत का? हे समजून घेण्यासाठी. त्यांचं नातं आपलं नातं वेगळं आहे. आपण इथले मूळचे नागरिक आहोत आणि आपला मूळ धर्म वेगळा आहे. भवानी जी देवता आहे महाराष्ट्रातली, ती बुद्धिझम मधली एक कॉन्सेप्ट आहे, भावचक्र. बुद्धिझम मध्ये बुद्धिझम समजून घ्यायचं असेल तर भावचक्र समजून घ्यावं लागतं. आध्यात्मिक अर्थामध्ये तो दडलेला आहे. त्या भावचक्राच्या 12 कड्या असतात. त्या 12 कड्यावरून 12 राशी बनलेल्या आहे. आतमध्ये जर बघितलं तर ते कमरे 10ही बनू शकले असते, पण कमऱ्यांची संख्या सुद्धा 12च आहे. बुद्धिझमचे जे कॉन्सेप्ट आहे ते त्याला चिकटून आहेत, म्हणून बुद्धिझम टिकून आहे. मला वाटलं म्हणून करायचं असं नव्हे. मी आल्यावर असं विचारलं की ही दिशा कोणती आहे आणि ही दिशा कोणती आहे, तर लोक मला माझ्या म्हणजे वेगवेगळ्या भागात गेल्यामुळे दिशा लवकर कळत नाही. ही दिशा पश्चिम आहे, ही दिशा पूर्व आहे, ही पश्चिम आहे आणि समोर पूर्व आहे. पूर्वेकडे लागून लेणी आहे. हे याचा चेहरा, याचा जो गेट आहे हा पूर्वेकडे आहे. तर ज्यांचे दरवाजे पूर्वेकडे आहेत ते सर्वच्या सर्व बौद्ध स्थळ आहेत. म्हणजे समजून घ्यायचं असेल, बोध गया कोणत्या दिशेने आहे? पूर्वेकडे. मग सूर्याला महत्व का दिलं गेलं आहे? बुद्धाला सूर्य म्हटलंय. बुद्ध कोण आहे? बुद्धाचं नाव गौतम आहे. बुद्ध सूर्य कसा आहे? बुद्धाचं नाव गौतम आहे. आजही ब्राह्मणी मंदिरापुढे नंदी बसलेला असतो. बुद्धालाच नंदी म्हणतात, बुद्धाला बुल म्हणतात. एक मोठा लेखक आहे, मॅन ऑफ बुल असं नावाचं रिसर्च बुक आहे. गौतम या शब्दाचा मध्ये 2 शब्द आहे. तम म्हणजे अंधार, आणि कशाने तो नष्ट झाला तर ज्ञानरूपी उजेडाने तो नष्ट झाला. म्हणून बुद्धाच्या नावामध्ये गौतम आहे. म्हणजे असा तो त्याच्या प्रज्ञेचा प्रकाश एवढा विखुरलेला आहे की त्याने तमाला नष्ट केलाय, त्याने अंधाराला नाश केलेला आहे. म्हणून बुद्धाला गौतम म्हणले. म्हणजे बुद्धाच्या नावातच सूर्य आहे, प्रज्ञा सूर्य आहे. तर आपलं कल्चर जे आहे ते प्रतीकामध्ये आहे, आणि जे प्रतीकामध्ये असते त्याला हिनयानी म्हणतात. आणि जे दृश्य रूपात विकसित झालं, कालांतराने मूर्त्या विकसित झाल्या. मूर्त्या नव्हत्या असं नव्हे. अशोक राजा महामायेची प्रतिमा उभी करतो, बुद्धाची का कोरत नाही? तो बुद्ध एवढा अद्भुत व्यक्ती आहे, कसं कोरणार? कसं कोणी पाहिलं त्याला? मग बुद्धाचा चेहरा कोणी बनवला? तर बुद्धाचा चेहरा म्हणतात कनिष्क राजाने बनवला. आणि कशाच्या आधारे बनवला? तर त्रिपिटकामध्ये बुद्धाचे 32 लक्षणांचे वर्णन आहे. तर 32 लक्षणांचा अभ्यास करून बुद्धाची प्रतिमा बनवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं सगळीकडे बुद्धाची प्रतिमा एकसारखी आपल्याला वाटते. बऱ्याचदा कन्फ्युजन असं आहे की 32 लक्षणं काय आहेत? काही विद्वानांना असं वाटतं हा ब्राह्मणवाद आहे का? काही विद्वानांना असं वाटतं हा ब्राह्मणवाद आहे का? ज्याने संस्कृत मध्ये पहिलं बुद्ध चरित्र लिहिलं, त्या बुद्ध चरित्रावर बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये काही क्वेश्चन उभे केलेले आहेत. म्हणजे सिद्धार्थाने ग्रहत्याग करताना असे असे वस्तू, असे असे चेहरा पाहिला, भिकारी पाहिला, अमुक पाहिलं, बाबासाहेबांनी क्वेश्चन उभे केले. परंतु तेच एक प्रसिद्ध चरित्र आहे पहिलं. बुद्धाचं लिखित चरित्र जे आहे बुद्ध चरित्रम, हे प्रसिद्ध आहे. पण लिहिणारा व्यक्ती कोण आहे? ब्राह्मण आहे. लिहिताना काय लिहिलं की सिद्धोधनाला सुपुत्र प्राप्त झाला, म्हणून त्यांनी असित नावाच्या ब्राह्मणाला बोलवलं. जो वेदाचा ज्ञाता होता तो आला
आणि त्याने बुद्धाचे 32 लक्षणं, बालक सिद्धार्थाचे 32 लक्षणं पाहून उद्घोषणा केली की हा बुद्ध होईल, चक्रवर्ती होईल. म्हणजे ब्राह्मण घोषणा करतो असं त्या संस्कृत चरित्रात लिहिलेलं आहे. टोरंटो युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रोफेसर आहे, प्रोफेसर लेवमॅन. त्याचा त्रिपिटकावरती एक मोठा अभ्यास आहे. जगामध्ये बुद्धिझम वरती जेवढा रिसर्च चालू आहे तेवढा कोणावरच चालू नाही. आणि दुर्दैवी गोष्ट आहे की भारतीय समाजाचे लोक ग्लोबल मीडिया डेव्हलप झाला असताना सुद्धा त्या जगाच्या नॉलेजकडं आकृष्ट होत नाहीये, कारण आमच्या लोकांना इंग्रजीचं अज्ञान आहे. त्यामुळे आम्हाला जगात काय चालू आहे ती माहितीच नाही. चूक चालू आहे, बरोबर चालू आहे ते सुद्धा माहिती नाही. आणि आम्ही इथले जे लेखक वर्ग आहे भारतातले ते ब्राह्मण वर्ग आहे. आणि आमच्यातला कोणी संशोधक पैदाही झाला तर तो मासेस लेवलवरती पोहोचेल की नाही पोहोचेल ही शंका आहे, कारण त्याच्याकडे प्रकाशन संस्था नसते. तर ते लेवमॅनचं संशोधनाचा विषय आहे त्रिपिटकातील मूल निवासीवाद, इंडिजिनियस. म्हणजे त्रिपिटकामध्ये काय आहे तर त्याचा असा दावा आहे की ज्याला तुम्हाला मिथिकल वाटते त्याला डिकोड करावा लागेल, मग तुम्हाला बुद्धिझम कळेल. तर त्यांनी हा दावा केलेला आहे की असित मुनी हा ब्राह्मण नव्हता. हा संस्कृत कवीने त्याला ब्राह्मण दाखवला. तो सुद्धा शाक्य कुळातलाच आहे, कारण गणव्यवस्था ब्राह्मणावर आश्रित नव्हती. गणव्यवस्थेचा सर्व कारभार हा त्यांच्याच लोकांवर चालत असत. गणव्यवस्थेच्या स्वतःच्या पार्लमेंट होत्या, स्वतःची व्यवस्था होती. आणि याचा दाखला त्याने असा दाखवला की एक ब्राह्मण जेव्हा बुद्धाशी डिबेट करतो, तू बुद्ध आहेस का यावरून, त्यावेळेस बुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणतो की तो त्याला हिणवतो बुद्धाला की तुम्ही शाक्य लोक ब्राह्मणाला कमी लेखता. तर बुद्ध त्याला म्हणतात की क्षत्रिय लोक हे ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठच असतात त्यांच्या व्यवहाराने, त्यांच्या आचरणाने. ते सुत्त प्रसिद्ध आहे. तर लेवमॅनने त्याचा दाखला घेतला. परंतु लेवमॅनचं म्हणणं या अर्थाने महत्वाचं आहे की बुद्धाला म्हणजे लहान मुलाला पाहून बुद्ध घोषित करणे ही काय कल्पना आहे. एखादा मुलगा असा पैदा झाला आणि त्याला घोषणा करायची की हा असा होणार आहे, याच्या मागे काय धारणा आहे. तर लेवमॅनचं असं म्हणणं आहे की बुद्धाचं पहिलं प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन करण्याच्या वेळेचा बहुजन घोषणा करणारं जे पहिलं प्रवचन आहे ते जेवढं महत्वाचं आहे, तसंच बुद्धाचं लास्ट लाईफचं जे शेवटचं प्रवचन आहे ते पूर्ण आपला इतिहास सांगणारं प्रवचन आहे. त्याला म्हटलंय महापरिनिब्बाण सूत्र. म्हणजे आपल्या लेण्यांना आपल्याला समजून घ्यायला अडचणी काय आहेत, त्या अडचणी ह्या आहेत की आपल्याला कमळाचा अर्थ कळत नाही, त्रिरत्नाचा अर्थ कळत नाही, 8 आकड्याचा अर्थ कळत नाही, 32 आकड्याचा अर्थ कळत नाही, 16चा कळत नाही. त्याच्यामुळे आपली गल्लत होऊन गेलेली आहे. आपल्याला फक्त मूर्ती कळते आणि मूर्तीला विकृत केलं की मग आपण त्याला वेगळंच काही समजतो. तर याचं असं म्हणणं आहे, लेवमॅनचं असं म्हणणं आहे की बुद्धाने शेवटच्या प्रवचनामध्ये माझा अंत्यविधी कसा करायचा याचा उपदेश केला. त्या संशोधकाचं असं म्हणणं आहे की बुद्धाचा जसा अंत्यविधी झाला तसा भारतामध्ये आजपर्यंत कोणाचाच झाला नाही. जवळपास 2 आठवडे तो अंत्यविधीचा विधी चालला. हे भारतामध्ये एका दिवसापेक्षा जास्त ते म्हणतात डेड बॉडी तो वास मारेल, लवकर उरकून टाका. आज अत्याधुनिक साधनं आली तर काही दिवस नातेगोते येईपर्यंत ठेवतात. पण बुद्धाचा डेड बॉडी जो होता तो एका पॉट मध्ये ऑइल मध्ये त्याला ठेवला आणि दूरवरून लोक येईपर्यंत ठेवला आणि मग बुद्धाला त्यातून काढलं आणि बुद्धाला 500 पांढऱ्या वस्त्रांनी लपेटलं आणि त्याचा
तथागताचा एक अंत्यविधी एका ठिकाणी जास्त एक स्तूप आहे त्या ठिकाणी केला. तर लेवमॅन असं म्हणतो की ही घोषणा बुद्धांनीच केली होती की माझा अंत्यविधी कसा करायचा आणि अंत्यविधी झाल्यावर तुम्ही काय करायचं. तर बुद्धाच्या लास्ट प्रवचनामध्ये हे वचन आहे की माझ्या अस्थिंना गोळा करायचं आणि जिथे चतुर्मार्ग, जिथे 4 रस्ते एका ठिकाणी मिळतात अशा ठिकाणी त्या अस्थिंवर स्तूप उभे करायचे. आणि बुद्धाचं असं म्हणणं आहे की हे कोण करते. तर बुद्ध म्हणतात हे चक्रवर्ती राजांच्या स्मृतीवर यापूर्वी बनवले जायचे. हे महापुरुषा लोकांच्या स्मृतीवर बनविले जायचे. वेदामध्ये ब्राह्मणाचं प्राचीन वाङ्मय वेद मानतात. वेदामध्ये महापुरुषा शब्द सापडत नाही, चक्रवर्ती म्हणजे चक्रवर्ती शब्द सापडत नाही आणि बुद्ध शब्द सापडत नाही. हे तीनही वचन, हे तीनही विशेषण तथागत बुद्धाचे आहे. उद्घोषणा काय आहे की हा जर गृहस्थी राहिला तर हा चक्रवर्ती राजा बनेल आणि याने ग्रहत्याग केला तर हा काय बनेल, हा महापुरुषा बनेल किंवा बुद्ध बनेल. म्हणजे या 3 संकल्पना बुद्ध काळातल्या समाजामध्ये रूढ होत्या आणि लेवमॅन म्हणतो ह्या नेटिव्ह लोकांच्या संकल्पना आहेत. त्या मिथकांचा अर्थ ब्राह्मणाच्या कल्पनेसोबत बिलकुल लावू नका. तुम्हाला एक आश्चर्याची माहिती सांगतो. ती आश्चर्याची माहिती ही आहे, एक इटलीचा संशोधक आहे, त्याचं नाव आहे वेरार्दी. तो इतिहासकारी आणि आर्किओलॉजिस्ट सुद्धा आहे. हे ऐकून थोडं तुम्हाला शॉकिंग सुद्धा वाटेल. हडप्पा मोहेंजोदरो या नगरामध्ये मधोमध एक टिला सापडला. त्या ठिकाणी कॉईन सापडली. तर ती कॉईन कनिष्क राजाची होती म्हणून इतिहासकार म्हणले की हा नंतर स्तूप बनवला असावा आणि हा कनिष्क राजाचा असला पाहिजे. वेरार्दीने तिथल्या विटांची आणि वस्तूंची कार्बन डेटिंग केली तर त्याचं म्हणणं आहे इसवी सन पूर्व 2500, 2400 ते 2100 या कालखंडामध्ये त्याला कार्बन डेटिंग सापडली त्या स्तूपाची. त्यावरती अजूनही जगातले संशोधक लोक डिबेट करत आहे. काही लोक वेरार्दीला मूर्ख म्हणत आहे की जर स्तूप ही कॉन्सेप्ट अशोक राजापासून पुढे आली असं एक मत आहे लोकांचं. आणि बुद्ध म्हणतात की चक्रवर्ती राजांच्या आठवणीपर असे स्तूप बनवले जायचे, तुम्ही सुद्धा माझ्या अस्थिवर बनवा. आणि बुद्धाच्याच प्रवचनामध्ये माझे 4 स्थळांना विशेष महत्व देण्यात यावे. जन्मस्थळ, ज्ञानस्थळ, धम्मचक्र प्रवर्तन स्थळ आणि महापरिनिब्बाण स्थळ हे त्या बुद्धाच्या लास्ट प्रवचनामध्ये त्या 4 स्थळाचा उल्लेख आहे. पण लेवमॅन म्हणतो की असे बुद्धाच्या पूर्वी होते. आणि वेरार्दी म्हणतो की मला जी कार्बन डेटिंग सापडली ती कार्बन डेटिंग इसवी सन पूर्व 2500 मध्ये चाललेली आहे. ज्या काळात मॅच्युअर पिरियड आहे हडप्पा कल्चरचा त्या पिरियड मध्ये सापडली. आणि बुद्ध आजपासून 2500 वर्षापूर्वी होऊन गेलेले आहे. आणि बुद्धाचा स्तूप मात्र जो हडप्पामध्ये सापडलेला स्तूप आहे त्याच्यावरती आता आर्किओलॉजिस्ट लोक भांडत आहे सायंटिफिक पद्धतीने, पण भारतामध्ये त्यावर कुठलीही चर्चा नाही. त्याचं म्हणणं आहे की तो 5000 वर्षापूर्वीच आहे. आणि ज्याने इंडसचं उत्खनन केलं त्याचं असं म्हणणं आहे त्याच्या रिपोर्टमध्ये, मार्शल त्याचं असं म्हणणं आहे, तो म्हणतो की इंडसच्या लोकांचा धर्म कोणता हवा असेल तर तो म्हणतो की ज्या गोष्टी बुद्धिझम मध्ये सापडतात त्या सर्व प्रतीक इंडस मध्ये सापडतात. सिंधू सभ्यतामध्ये सापडते, हरिण सापडते त्या योगीच्या पुढे बसलेली, कमळाचे चिन्ह सापडते, सिंह सापडतो, हत्ती सापडतो. बोधिवृक्षाची पूजा ही अशोकाने सुरू केली आहे. बोधिवृक्षाची पूजा केली पाहिजे ही अशोक राजाने सुरू केलेली आहे. पण तो म्हणतो की वृक्ष पूजा ही बुद्धपूर्व समाजाची कल्पना आहे. 4 कल्पना आहे. जसे आज कुंभमेळ्यात स्नान करणं चालू आहे, ही ब्राह्मणाची कल्पना नाही.
4 वर्शिप केल्या जातात इथल्या नेटिव्ह समाजामध्ये. बुद्ध पैदा होण्याच्या पूर्वीपासून ही कल्चर आहे. एक रिव्हर वर्शिप, आता वर्शिप चालू आहे, पाण्याची पूजा करणे, रिव्हर वर्शिप. दुसरा सर्पंट वर्शिप, तिसरा ट्री वर्शिप आणि फोर्थ सन वर्शिप. या 4ही वर्शिप नॉन ब्राह्मणिकल कल्चरच्या आहे, अवैदिक आहे आणि इथल्या नेटिव्ह लोकांच्या आहे. आता ह्या 4ही कॉन्सेप्ट ब्राह्मणाने चोरी केलेली. आपण नाग लोक आहो, नागाची पूजा करतो. बुद्धाच्या डोक्यावरच नागाचं फण असलेली प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. बुद्धाला सूर्य म्हणतात. एक आहे नदी पूजा, दुसरी आहे नाग पूजा, तिसरी आहे वृक्ष पूजा म्हणजे बोधी वृक्ष किंवा वृक्ष पूजा, आणि चौथी आहे सूर्यपूजा. कोणार्क जे सूर्य मंदिर आहे हे बुद्धिस्ट विहार आहे. आणि खेड्यातले लोक आजही, जुने लोक जर हे आपले जुने गुरुजी आहेत, खेड्यातले लोक आजही आंघोळ करायला बसले तर बडबड बडबड बड करत राहते. एक लोटा घेते, असं सूर्याकडे आरते करते, आणि हे असं जे स्तूपाला जी परिक्रमा करतात ना तसंच परिक्रमा करून मग आंघोळीला बसते. म्हणजे केवळ असं सूर्याला सोडत नाही आरते, तर ते असं क्लॉकच्या उलट्या चक्राने फिरतात, राईट चक्राने फिरत. म्हणजे जी स्तूपाला जी परिक्रमा करायची असते ती क्लॉकवाईज करायची असते. ते जुने लोक आंघोळ करताना तशीच स्वतःभोवती चक्कर मारतात आणि मग आंघोळीला बसतात. प्रूव्ह होते की ती एक पद्धतीने स्तूपासारखीच एक परिक्रमा आहे. तर तो वेरार्दीचं म्हणणं आहे की भारतातला जो बौद्ध धर्म आहे हा बुद्ध पूर्व समाजाने चालत ठेवलेला होता, तो विस्मृतीत गेला होता आणि बुद्धाने त्याला रिप्रोड्यूस केला. म्हणून बुद्ध हा सम्यक संबुद्ध आहे, स्वयं प्रयत्नाने तो बुद्ध झालेला आहे. आणि यापूर्वीचे बुद्ध होऊन गेलेत, महान होऊन गेले, ते अर्हत होऊन गेले, त्यांनी मुक्ती प्राप्त केली. परंतु शाक्यमुनी बुद्ध का प्रिय आहेत? 28 बुद्धांची यादी त्रिपिटकामध्ये आहे. त्यापैकी शाक्यमुनी बुद्धालाच का एवढं विशेष महत्व आहे? तो बुद्धाने मनुष्याचं लाईफ स्वीकारलं आणि मनुष्याच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य घालवलं. मनुष्यासारखे कष्ट सहन केले, मनुष्यासारख्या आपत्ती सहन केल्या आणि मनुष्याचं कल्याणाचा आयुष्यभर लास्ट पिरियड पर्यंत मनुष्याच्या कल्याणाचं बुद्धाने काम केलं. तर वेरार्दीचं म्हणणं आहे की बुद्ध पूर्व समाजाचा जो धर्म आहे तो प्रिमेटिव्ह बुद्धिझम आहे, म्हणजे बुद्ध पूर्वच बुद्ध धर्म आहे. आता हे थोडंसं विचित्र वाटू शकतं. आता आपण जर इतिहास शिकायला बसलो, ब्राह्मणाच्या अकॅडमिक शिक्षण आपण घेतो, त्यामुळे आपला दृष्टिकोन ब्राह्मणाच्या पठडीतूनच तयार होतो. इतिहासाचा पहिला चॅप्टर आपण शिकतो तर ते काय म्हणतात? कालखंडाची गिनती. पहिल्या युगाचं नाव काय लिहितात? वैदिक युग. म्हणजे इतिहास सुरू झाला ब्राह्मणापासून आणि नंतर येतो मग अशोक आणि बुद्ध. मग अशोक आणि बुद्ध नव्हते तर आम्ही का वैदिक युगातच होतो का? म्हणजे ब्राह्मणाला श्रेष्ठ दाखवायचे ही लाईन पकडली त्यांनी. ब्राह्मणाच्या वेदाबद्दलही डाऊट आहेत. काही लोक म्हणतात 12वे इसवी सन पूर्व 12व्या-13व्या शतकात झाला. टिळकने त्याचा एक वेगळा अर्थ काढला की आम्ही इथल्या नेटिव्ह लोकांना मारलं, याचे दाखले त्याच्यामध्ये आहे. तुम्ही कधी लुंबिनीला गेला तर लुंबिनीच्या जवळ कपिल वस्तू आहे आणि कपिल वस्तूच्या दोन्ही बाजूला 5-5 किलोमीटर अंतरावर 2 बुद्धाचे स्तूप आहेत. एका बुद्धाचं नाव कोनागमन बुद्ध आहे आणि तिथं अशोक राजाने सरळ लिहिलेलं आहे की हा स्तूप जो आहे हा पूर्वीच होता, तो आता जीर्ण झाला होता आणि मी तो रिकन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि मी त्याला वंदन केलेलं आहे. कोनागमन बुद्धाला मी त्याची स्मृती कायम राहावी म्हणून हे उभं केलेलं आहे. म्हणजे कपिल वस्तूत बुद्ध पैदा झाला आणि कपिल वस्तूपासून थोड्या अंतरावर कोनागमन पैदा झाला आर्किओलॉजिकली. आणि लुंबिनीमध्ये बुद्ध जन्मल्याचा साक्ष असलेला शिलालेख अशोक राजाने कोरलेला आहे. म्हणजे आर्किओलॉजिकली तुम्हाला ही गोष्ट डिनायच करता येत नाही की बुद्ध पूर्व काही परंपरा होत्या आणि त्या परंपराला जोपर्यंत आपण समजून घेत नाही
तोपर्यंत आपल्याला बुद्धाच्या लाईफमध्ये सुद्धा चमत्कारिकच गोष्टी वाटतील. कारण त्या गोष्टी आता प्रतीकामध्ये गुंतलेल्या आहेत. बुद्ध ज्यावेळेस पहिल्यांदा कपिलवस्तू गेले बुद्ध झाल्यानंतर, तर बुद्धायन धम्मामध्ये हा संदर्भ आलेला आहे. बाबासाहेबांनी तो त्रिपिटकातून कोट केलेला. सिद्धोधन राजा म्हणते की आता तुम्ही बाहेर जाऊ नये, आता तुम्ही इथंच राहावे. तर सिद्धार्थ नाहीये, बुद्ध आहे. तर बुद्ध आपल्या पित्याला वचनामध्ये उत्तर देतात की तुम्ही मला पैदा केलेला आहे, तुम्ही माझे पिता आहात, त्यामुळं मुलगा म्हणून तुम्ही माझ्यावर अधिकार दाखवू शकता. हा अधिकार मी नाकारतच नाहीये. परंतु आता माझा जन्म हा समनांच्या परंपरेत झालेला आहे, ज्या परंपरेला तुम्ही सुद्धा मानतात. त्यावेळेस सिद्धोधन राजा आपल्या ज्ञानी पुत्रासोबत काहीच आर्ग्युमेंट करत नाही. ते म्हणतात तुम्ही आता जाऊ शकता. म्हणजे श्रमणाची परंपरा ही बुद्धाच्या वडिलाला मान्य का आहे? ती कोणती परंपरा आहे? ती परंपरा थेट इंडसच्या कल्चर सोबत जुळते. जोपर्यंत ती भाषा उकल होत नाही तोपर्यंत ब्राह्मणाच्या भरोशावरच आपल्याला राहावं लागेल. परंतु जगाचे लोक आता इंडस टू अशोक पर्यंत एकच कल्चर होतं असा अभ्यास करू लागलेले आहेत. असा अभ्यास भारतीय समाजामध्ये होताना दिसत नाही. आता आपण प्रत्येकांचे अर्थ काढूया. स्तूप म्हणजे काय? आपल्या लोकांना आता आपण अभ्यासासाठी आलो. आपण केवळ डोळे नमन करण्यासाठी आलेलो नाहीये. आपल्या लोकांना हे पण माहिती नाहीये की स्तूप कशाला म्हणतात, लेणी कशाला म्हणतात. ब्राह्मण लोकांनी बघा इथं थडगं बनवलं. तशा दृष्टीने पाहिले तर ही जागा अपवित्र झाली. कारण ब्राह्मणी परंपरेमध्ये रक्षा किंवा अस्थी अपवित्र मानल्या जातात आणि बौद्ध धर्मामध्ये अस्थींना पवित्र मानलं जातं, विशेषतः बुद्धाच्या अस्थी. आणि सम्राट अशोकाने जे 84,000 बुद्ध विहार बनवले त्यामध्ये काय ठेवले त्यांनी? अस्थि कलश ठेवले, अस्थि ठेवल्या, धातू ठेवले, नवरत्न ठेवले, एक शिलालेख करून ठेवला त्याच्या आतमध्ये बाहेर. तो ब्राह्मणी परंपरेमध्ये अस्थींना अपवित्र मानतात, बौद्ध धर्मामध्ये अस्थींना पवित्र मानतात. का पवित्र मानतात? तर बौद्धांची अशी धारणा आहे की बुद्धाचं शरीर, बुद्ध जरी आपल्यातून निघून गेले असले तरी बुद्धाचे थॉट हे कायमच राहणार आहे. जोपर्यंत विश्व अस्तित्वात राहील तोपर्यंत बुद्धाचे विचार हे कायम राहणार आहे. ते युनिव्हर्सल आहे, ते शाश्वत आहे. पण मग बुद्ध नाहीये याबद्दल आलाप करायची गरज नाहीये. याला बुद्धाच्या वचनामध्ये म्हणले बुद्ध दायाद, म्हणजे बुद्धाचा वारस कोण आहे? तो जो बुद्धाचा विचार फॉलो करतो तो बुद्धाचा वारस आहे. आणि बुद्धाचा विचार फॉलो करणारा वर्ग म्हणजे भिक्षू वर्ग आहे. तो धम्मदायाद आहे, तो बुद्धाचा वारस आहे. आज आम्ही बुद्धाचे वारस आहोत, बुद्धाचे वारस म्हणून इथं आलो आणि ती भावना पैदा व्हावी म्हणून आलो. केवळ वंदन करायला नाही आलो, आम्ही वारस आहोत बुद्धाचे. तो बुद्धाचा जो धर्म होता हा मास बेस बनवला अशोक राजाने, अस्थि कलश स्थापित करून. आणि त्या ज्या धातू आहेत त्या धातूंना सिस्टमॅटिकली ठेवले ऑल एशियामध्ये. जगन्नाथपुरी त्या ठिकाणी बुद्धाचे दाताचे धातू आहे, दाताचे अस्थि आहे, आजही आहे. पण आज घडीला ते कोणाचं मंदिर आहे? ब्राह्मणांचं. नाव प्रोपगंडा हिंदू आहे. बौद्ध लोकांनी कधीच त्यांना हिंदू म्हणायचं नाही, त्यांना ब्राह्मण म्हणायचं. ब्राह्मण म्हटलं म्हणजे खड्यासारखे बाहेर पडतील. हिंदू म्हटले की मध्ये ओबीसी पण तिकडे जाते, ते पण डोकं लावत नाही. त्याचा इंटरेस्ट त्याच्यात जास्त वाढतो. एक पवनी म्हणून भंडारा डिस्ट्रिक्ट आहे, त्या ठिकाणी सुद्धा बुद्धाचे धातूचे दाताचे अस्थि आहे. मग त्याच्या डोक्यावर आज काय बनलेलं आहे? जगन्नाथ टेम्पल. आणि तो कोणी आर्कोलॉजिस्ट खोलायला तयार नाहीये, कारण मग दंगा होईल.
म्हणजे एवढा स्ट्रॉंग आहे आर्कोलॉजीचा कायदा, तरी सुद्धा कोणी तयार होत नाही. त्याचं कारण काय आहे की आपण 0.1% आहोत. बाबासाहेबांचीच ती कमाई, आपली काही कमाई नाहीये. जर बौद्धांची संख्या वाढली आणि बुद्धिझमचा प्रचार सर्वात जास्त झाला तर हे पुनर्वैभव प्राप्त व्हायला जास्त काळ लागणार नाही. आज घडीला केवळ आपण आस्थेने इथं आलेलो आहोत. उद्या जेव्हा ह्या गोष्टीचा प्रचार होईल तेव्हा मराठे मोठ्या संख्येने गोळा होतील, माळी लोक मोठ्या संख्येने गोळा होतील, आगरी लोक मोठ्या संख्येने गोळा होतील. कारण बुद्धिझम ज्यांनी ज्यांनी स्वीकारला त्यांची प्रगती झाली आहे, ते जगाशी जोडले गेलेले आहे. आणि जे लोक हिंदूच्या नावाखाली ब्राह्मणाच्या अंकित झाले त्यांना दुःख, दारिद्र्य आणि संकटच सापडलेली. आपले प्रतीक काय आहे? कमळ हे आपलं प्रतीक आहे. तर कमळाचा काय अर्थ आहे बुद्धिझम मध्ये? त्याचे जे सायंटिफिक गुण आहेत ते त्याच्याशी संबंधित आहे. कमळ हा चिखलातून उगतो, पण तो चिखलाचा पाठ बनत नाही. म्हणजे त्याचा उगम अशुद्धीतून आहे, पण तो बुद्धिझमच्या संकल्पनेनुसार तो शुद्ध आहे, परिपूर्ण आहे. म्हणून बुद्ध कशावर बसलेले दाखवलेले आहे? कमळावर बसलेले दाखवलेले आहे. कारण ते सम्यक संबुद्ध आहे. ते सर्व विकारापासून अलिप्त आहे. ते ज्ञानी आहेत, परम ज्ञानी आहेत, शास्ता आहेत. आणि आता गेट वरती इथे गेट आहे, ते गाढ उभे दाखवले. या दोन्ही बाजूला गाढ उभे दाखवले. या बाजूला गाढ, इथे गाढ उभे. अजिंठ्याच्या केव्ज मध्ये गर्भगृहात बुद्ध असे बसलेले असं वाटते. आणि जाताना अशी भीती वाटते नवीन माणसाला की ते दोघं जे उभे आहेत अगदी गेट वरती ते आता मला रोखणार आहे असं वाटते. असं फील होते की बुद्ध आता बसलेले आपल्या पुढे. आणि ते दोन्ही गेट वरती जे उभे आहेत ते कोण आहेत? ते बोधिसत्व आहेत. आणि ते आपल्याला अलाव करणार नाही मध्ये असं वाटू लागते. तर बोधिसत्वाच्या हातात काय असते? कमळाचा दांडा असते आणि कमळाची कळी अशी बंद असते. तो बोधिसत्व आणि बुद्धामध्ये काय अंतर आहे? बुद्ध हा अर्हत झालेला आहे, बुद्ध हा पूर्ण ज्ञानी झालेला आहे. आणि बोधिसत्व काय आहे की त्यालाही अर्हत बनण्याची संधी भेटलेली आहे, परंतु ते टाळत आहे, ते प्रोलॉंग करत आहे. आणि त्याला बुद्ध बनण्यासाठी 10 पारमिता पूर्ण कराव्या लागणार आहे. आणि 10 पारमितेपैकी त्याग आणि बलिदान याच्यावरच त्याची 10 परीक्षा आहे. म्हणून बोधिसत्व काय आहे? हा कमळावर बसलेला दिसत नाही, त्याच्या हातामध्ये कळी दिसते, न फुललेली कळी दिसते, म्हणजे तो बोधिसत्व. कमळ कोणाचं प्रतीक आहे? आणि आज ते काय झालं? बदनाम झालं. बदनाम झालं ना ते. म्हणजे आमचे एनिमी आमच्या हातून प्रेरणा शोधत आहे. ते काही घेण्यासाठी नव्हे, उद्या तुम्हाला कळू नये म्हणून. तुमचं सोनं आहे, तुमचं रत्न आहे, पण त्याला विकृत करायचं आहे. भगवा शब्द कोणाचा आहे? म्हणजे कमी लोक आहे अजून म्हणणारे की माझा आहे, आपला आहे. हे बुद्धाचं नाव भगवा का आहे? बुद्धाचं नाव भगवा आहे. कृष्ण विराई न हे त्याच्यामध्ये सायलेंट आहे. भगवान बुद्धाचं वर्णन आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध. म्हणजे विशेषणच चालू आहे बुद्धाचा. जो मी अशा सम्यक बुद्धाला वंदन करतो. ते भगवंत झालेले आहे. भग आणि वान म्हणजे विकार, भग म्हणजे नष्ट करणे. भगवा कोणाचा आहे? पण आज दावा कोणाचा आहे? एनिमीचा आहे. पण जर माळी भगवा मानत असेल, मराठा भगवा मानत असेल तर त्याचे फक्त डोळे उघड्याची करायचे ना. भगवा ठेव, पण भगव्याचा हेतू दुश्मनाला मजबूत करणे नव्हे, दुश्मनाचं राज्य आणणे नव्हे. भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे. आज कुंभमेळ्यामध्ये भगवा म्हणजे काय झाला? नशेडी, गंजेडी, दुराचारी, क्रिमिनल, म्हणजे रेप करायचा आणि भगवा वस्त्र धारण करून तिथं जायचं. इंटरनॅशनल चरस गांजा आणायचा, कोकीन आणायचा, हिरोईन आणायची. कुलकर्णी बाई काय म्हणली?
म्हणजे साधू बनणं म्हणजे क्रिमिनल लोकांसाठी खूप मस्त आहे. तर त्याला तिहाड जेलमध्ये राहायचं नाही, मग त्याच्यापेक्षा मग कुंभमेळ्यात जाऊ दे. तर भगवा म्हणजे ज्याने विकारांना नष्ट केलेला आहे असा तो तथागत बुद्ध आहे. म्हणजे भगवा हा त्यागावर प्रतीक आहे, त्याचा अर्थ श्रेष्ठ असा आहे. कमळ हा बुद्धत्वाचा प्रतीक आहे. त्रिरत्न बुद्ध धम्म संघ यांना आम्ही शरण जातो. आज घडीला लग्न करतात, लग्नाची एक पूर्व शर्त घालतात, मंगळसूत्र घातलं की लग्न पूर्ण होते. म्हणजे त्या मुलीला पण बरं वाटते, या पुरुषाला पण बरं वाटते, तिला दागिना मिळतो, सोन्याचा असतो. किती एक चांगला शब्द आहे मंगलसूत्र. म्हणजे बुद्धाचे जे वचन आहेत ते सुद्ध आहेत आणि ते मंगल आहेत. आणि मंगल काय आहे? बुद्ध मंगल आहे, धम्म मंगल आहे आणि संघ मंगल आहे. हे तीन जे सुत्त आहे, हे जे तीन रत्न आहेत, हे महामंगल आहे. कनिंघम नावाचा एक आर्कोलॉजिस्ट होता, त्यांनी मध्य प्रदेशमध्ये भरूच स्तूपाचं उत्खनन केलं, भिलसा स्तूपाचं उत्खनन केलं. तो किती एवढा महान आहे की तिथे कोणी बुद्धिस्टच नाही, म्हणून त्यांनी अक्षरशः तो स्तूप उखडून रॉयल एशियाटिक सोसायटी कोलकात्यामध्ये शिफ्ट केला. बुद्धाच्या आईची पहिली प्रतिमा ही मध्य प्रदेशमध्ये सापडली, दुसरी इतर जुन्नरमध्ये सापडली, तिसरी ही आपल्या कोल्हापूरच्या मंदिरात आहे. तो अक्षरशः तो स्तूप उखडून त्याने रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये ठेवलेला आहे. आणि बुद्धिस्ट लोक त्या रॉयल एशियाटिक सोसायटीचं म्युझियम पाहायला जात नाही. तिथं भारतातल्या सगळ्या बौद्धांच्या प्रतिमा आहे, अशोक राजाचे स्तंभ आहे. तर त्याच्यावरती यक्षिणी आहे, त्याच्यावरती महिला आहेत. तर त्यांनी डायग्राम काढलेले आहेत की मौर्य काळात महिला कोणकोणते दागिने घालत होते. तर त्याचं म्हणणं आहे की गळ्यामध्ये त्रिरत्न असणारं एक दागिना घालायचे, ज्याला आज घडीला मंगळसूत्र म्हणतात. ते मंगळसूत्राला 3 पळे असतात, ते 3 वाटे असतात, ते 3 रत्न होते. त्यांनी डिझाईन दाखवली, ती 3 रत्न आहे. भविष्यात बुद्धिझम वाढला तर पुन्हा ते सुरू होईल. सोनार बुद्धिस्ट झाले तर मग ते तसंच बनवतील. आता सोनार ब्राह्मणवादी तर ते तसं बनवतात. दागिना नेकलेस कोणते घालत ते दाखवलेले आहे. त्रिरत्न हे खूप महत्वपूर्ण आहे, परंतु ब्राह्मणी संकल्पनेनुसार त्रिरत्नाचं काय व्याख्या आहे? अशुभ आहे. 3 आकडा काय? अशुभ आहे. 3 तिघाडा काम बिघाडा. ही 3 आकड्याचं ब्राह्मणांना वाईट का वाटत आहे? हाच प्रतीक आहे. म्हणजे त्रिरत्नाची पूजा हीच आपली पूजा आहे. आपण वंदना सुद्धा त्रिरत्नाचीच केली. बुद्धाला धम्माला संघाला शरण जातो. दुसरं प्रतीक आहे 8 आकडा, याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. किती महत्वपूर्ण आहे एका वाक्यामध्ये जर सांगायचं झालं, किती महत्वपूर्ण आहे? बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे काय ज्ञान प्राप्त झालं? बुद्धाला नॉलेज प्राप्त झालं, प्रज्ञा प्राप्त झाली. तर काय प्राप्त झालं? तर त्यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. हे आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच ज्ञान आहे, जे तुम्हाला पण प्राप्त होऊ शकते. केवळ बुद्धालाच नाही तर सगळ्याला प्राप्त होऊ शकते. पण त्याचा वे जो आहे, ज्ञानाचा जो वे आहे, तो आर्य अष्टांगिक मार्गातूनच मिळणार आहे. दुसरा कोणताही मार्ग नाही आहे ज्ञान प्राप्त करण्याचा. हे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आता लेणी कशाला म्हणतात? ह्या शिलालेखामध्ये उल्लेख होता लेणी. आणि मराठी भाषेमध्ये एखादी स्त्री जर नटली थटली तर त्याला लेणं म्हणतात, नटणे. ते लेणी शब्द खूप प्राचीन आहे असं कळते. त्याला आपण हिंदी भाषेत गुफा म्हणतो. परंतु लेणी हा शब्द ओरिजिनल बुद्धिस्ट आहे, ओरिजिनल जुना जसाच्या तसाच आहे. तर बौद्ध धर्मामध्ये दान पारमिता एक महत्वपूर्ण दान पारमिता आहे. तर हे जे विश्व आहे, हे जे संसार आहे, हे तृष्णेने भरलेलं आहे. आणि तुम्हाला तृष्णेतून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काय दान दिलं पाहिजे? तर धम्मासाठी दान दिलं पाहिजे. सर्वश्रेष्ठ दान काय आहे? तर कोणाला दान द्यायचं असेल
तर धम्मासाठी लेणी दान करणे. ह्या ज्या दान करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, सर्वात श्रेष्ठ दान लेणी दान करणे. किती खर्च लागला असेल त्या काळात. दुसरा असा एक व्याख्या आहे की अशोक राजाने काय केलं की जे आध्यात्मिक जीवन आहे धम्माचं, ते सृष्टी ते भूतलावावर उतरवलं. म्हणजे बुद्धाचे वचन 84,000 आहे. तर अशोक राजाने विहार किती बनवले हे सांगावं लागेल आपल्या लोकांना. 84 आपल्यासाठी किती महत्वपूर्ण आकडा आहे की 84,000. ओबीसीला काय माहिती आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कर्मविपाक सिद्धांत टाकला. कर्मविपाक सिद्धांत म्हणजे काय, जर ब्राह्मणाचं ऐकलं नाही तर 84 लक्ष योनीतून प्रवेश करावा लागेल. म्हणजे हे मनुष्य जनावर सगळं आयुष्य तुम्हाला ब्राह्मणाचं ऐकलं नाही तर तुम्ही असंच फरफटत राहाल. तुमची मुक्तीच संभव नाहीये. तुमचं आयुष्य किती राहील, 84 लक्ष वेळा तुम्ही इथंच तडफडत राहाल. 84 आकडा कुठून घेतला, आपण विसरलो म्हणून त्याने चोरला. चोरी कळू नये म्हणून 1000चा त्याने लक्ष केला चोऱ्या. तर लेणी हे काय असते, हे बुद्धालय. हे लेणीची पहिली निर्मिती अशोकाने सुरू केली. बराबर केव नावाची बोधगयेजवळ एक लेणी आहे, अशोक राजाने बनवलेली. महाराष्ट्रामध्ये प्राचीन लेण्या मौर्य काळातच सुरू झालेल्या. लेण्यांची उत्पत्ती आपण केली. ब्राह्मणाचं पहिलं मंदिर बौद्ध राजा होता, 559 ला बनले. 459 गुप्त काळातला एक राजा होता, तो भटाळला. त्यांनी पहिल्यांदा मंदिर बनवलं, वराह मंदिर. म्हणजे बुद्धाच्या पूर्वी ब्राह्मणाचं एकही मंदिर सापडत नाही. हे दावा आहे आमचा. हे अयोध्या किंवा फलाना मंदिर जे म्हणत आहेत ना, आमचा RSS ला आम्ही रिसर्च करून दावा केला की बुद्ध पूर्व तुमचं एखादं मंदिराचा दावा, म्हणजे दावा करा तुम्ही, आणि मंदिर कुठं होतं दाखवा. अशोक राजाच्या पूर्वी ब्राह्मणाचं कुठं मंदिर होतं याचा एव्हिडन्स दाखवा. बुद्ध पूर्व ब्राह्मणाचं कुठंच मंदिर असल्याचा एव्हिडन्स नाही. अशोक राजाच्या पूर्वी ब्राह्मणाचं मंदिर असल्याचा कुठंच एव्हिडन्स नाही. मंदिर शब्द सुद्धा बौद्धांचाच आहे, कारण त्या मंदिर शब्दामध्ये मन शब्द आहे. ब्राह्मणाचा मनाशी काय संबंध आहे, काहीच नाही. चित्त मन, तुकाराम महाराजांची सगळे अभंग चित्तावर आहे, मनावर आहे. रामदासाला सुद्धा लिहावं लागलं तर मनाचे श्लोक, म्हणजे मनातच घुसावं लागलं त्याला. तर हे सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या. चैत्य हा ही संकल्पना जी आहे ती बुद्धाच्या अस्थींना किंवा आदरणीय भिक्खूंच्या अस्थी त्याच्यामध्ये ठेवल्या जायच्या, म्हणून त्याला चैत्य म्हणतात. काही विहाराचं नाव चैतीयगिरी, त्याच्यामध्ये एक शिलालेखात चैत्य असा शब्द आहे. म्हणजे हे चैत्यग्रह आहे. याच्या समोर जर तुम्ही पाहिलं तर एक मोठा, त्यांनी मला मोठा आश्चर्य वाटलं, गोलाकार एकदम लास्ट मध्ये गोलाकार दगडाचा एक चबुतरा बनवलेला आहे. इतर ठिकाणी इतर कमऱ्यामध्ये बनवलेला नाही. जुन्नर मध्ये एक केव्ज आहे, त्या केव्ज मध्ये असेच सभागृह आहे आणि आतल्या बाजूला त्यांनी चैत्यग्रह, म्हणजे ह्या चैत्यग्रह आहे, आणि आतल्या बाजूला एक स्तूप होता, तो स्तूप तोडला आणि त्याला आता गणपतीची सोंड लावली आणि आता तो झाला अष्टविनायक मंदिर. याच्या आतल्या बाजूला काहीतरी चैत्य असण्याची शक्यता आहे, ज्या स्ट्रक्चर बनलेलं आहे त्यावरून. ते चैत्य ही संकल्पना आपली आहे, स्तूप ही संकल्पना आपली आहे. स्तूप ही एवढी श्रेष्ठ संकल्पना आहे की बौद्ध धर्माच्या सर्व प्रतीक स्तूपामध्ये इन्क्लूड आहे. आणि स्तूपाला एवढं महत्व आहे की त्याच्यावरती खगोलशास्त्र बनलेलं आहे, त्याच्यावरती भूगोल बनलेला आहे, त्याच्या दिशा निर्धारित आहे स्तूपाच्या. त्याला 12 कडे असतात, म्हणजे त्या 12 राशी असतात. इव्हन घडीचा शोध हा स्तूपावरून लागला. 12 कड्या ह्या भवचक्राच्या आहेत आणि 12 कड्या ह्या धम्मचक्राच्या आहेत. 12 + 12 झाले 24.
म्हणजे अशोक राजाचा जो चक्र आहे तो 24 आऱ्यांचा आहे. आपण जे जीवन जगतो भावचक्रात जगत आहोत, म्हणजे तृष्णेने भरलेलं जग आहे. पण जोपर्यंत आपल्याला धम्माचा आध्यात्मिक जीवन मिळत नाही तोपर्यंत आपण ह्या भावचक्रातून मुक्त होऊ शकत नाही, अशी धारणा बुद्धिस्ट लोकांची आहे. तर आपले प्रतीक आपल्याला माहित नाहीये, आपल्या संकल्पना आपल्याला माहिती नाहीये. बुद्ध म्हणजे काय, बोधिसत्व म्हणजे काय आपल्याला माहित नसल्यामुळे काय झालेलं आहे की ब्राह्मणाने चोऱ्या करून धंदे मांडलेले आहेत त्यांनी. आज हिंदू नावाखाली, हिंदू धर्माच्या नावाखाली धंदा चालू आहे. परंतु केवळ संकल्पना कळल्याने आपली चळवळ वाढणार आहे का? नाही. आपल्याला रणनीती बनवावी लागेल. आणि ती रणनीती काय आहे की हा धर्म केवळ आमचाच आहे, हा अट्टास म्हणजे मूर्खपणा आहे. हा धर्म केवळ आमचाच आहे. बाबासाहेबांनी नागपूरला जे धर्मांतर केले हे सांगून केलं का हा महाराजांचा धर्म आहे म्हणून मी तुम्हाला देत आहे असं सांगितलं का? बाबासाहेब काय म्हटले, हा नाग लोकांचा धर्म आहे. इथं नाग नदी वाहते, पण इथं पण एक नदी वाहते. बाबासाहेब म्हणले इथं नाग नदी वाहते म्हणून इथं नाग हा शब्द आहे. या नगराचं नाव नागपूर आहे. आणि ब्राह्मणाच्या धर्मग्रंथामध्ये नागांना मारलेलं आहे. हे नाग हे कट्टर राजे होते आणि कट्टर बौद्ध धर्मीय होते, म्हणून ब्राह्मणांनी त्या नाग लोकांची हेटाळणी केलेली, त्यांची हत्याकांड केलेला आहे. आणि हा नाग लोकांचा मूळचा धर्म आहे. आपण कोण आहोत? आता मराठ्याला म्हटलं तू नाग आहे तर त्याला तो सापच लक्षात येईल. आपल्यालाही साप लक्षात येईल. नाग म्हणजे काय साप आहे का? तर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की संस्कृत वाङ्मय जर वाचलं तर असं कळतं की नाग हे अंड्यातून पैदा होतं. आणि बौद्ध साहित्य वाचलं तर कळते की नाग हे आईच्या उदरातून पैदा होतात. म्हणजे नाग हे मनुष्य आहे आणि हे त्यांचं प्रतीक आहे, त्यांचं कुलचिन्ह आहे. इथे कोकणामध्ये एक गावाचं नाव आहे, तहसील नागोठणे. पेन वरून पनी शब्द आहे. पेन शब्दामध्ये पनी शब्द आहे. पनी हा नागाचं दुसरं नाव आहे. पनवेल ते सुद्धा नागावरूनच नाव आहे. हे नागपूर, नागावकर हे नागावरून शब्द आहे. तर आपण लोक कोण? नाग लोक आहोत. आणि हे सगळे नाग लोक जे आहे जातीमध्ये विभागलेले आहे. उदाहरण म्हणून मराठ्याचं आडनाव गायकवाड आहे, महाराचं आडनाव गायकवाड आहे, कैकड्याचं आडनाव गायकवाड आहे, शिंप्याचं आडनाव गायकवाड आहे, लोहाराचं आडनाव गायकवाड आहे. जाधव प्रत्येक जातीत सापडते, गायकवाड प्रत्येक जातीत, सोनवणे प्रत्येक जातीत सापडते. मला वाटलं कांबळे सापडते की नाही सापडते. कांबळे पण सापडले, चिते पण सापडले. माझं नाव खरात आहे तर मला वाटलं मराठ्यात नसेल कदाचित. मी विचारलं का हो खरात आहे का तुमच्याकडे? तुम्ही माझ्या मामाचे खरात. मी तुम्हाला विचारणारच होतो तुम्ही आमचे आहात काय. म्हणजे हे नाग लोकांची निशाणी आहे हे समजून घेण्यासाठी. यांची कुलं सारखी आहेत म्हणून यांची आडनाव सारखी आहे. ही नागांची डिझाईन. माझं नाव खरात आहे तर मी विचार केला खरात का पडलं. नॉर्थ इंडियात गेलो की माझं नाव बिघडून मला म्हणतं खैरात. मला ते वाईट वाटतंय. मेरा नाव खरात आहे. बोले एकही होता होगा. मग मी माझा इतिहासात शोधला. मला इतिहासात सापडले की असे मुंबई भागात, नाशिक, जुन्नर ठिकठिकाणचे शिलालेख मी वाचले. तर माझ्या पूर्वजांचं नाव मला त्याच्यावर आढळलं. तर माझ्या पूर्वजांचं 2000 वर्षापूर्वी नाव आहे क्षत्रप, महाक्षत्रप. तर क्षत्रप हा मूळ शब्द आहे. नंतर तो झाला फकरात, नंतर तो अपभ्रंश झाला शहरात आणि विद्यमान अपभ्रंश झाला घरात. आमच्या आडनावाची मी शोधली तर मला एक प्राऊड फील झालं की आम्ही एशियन काळामध्ये रुलर होतो. आपण आपल्या आडनावाचा इतिहास जर शोधला तर आपण रुलर आहोत. आपण नाग कुळातले आहोत, आपण काही बेगर कुळातले नाही आहोत. आज आपल्याकडे व्यवस्था नसेल, ती व्यवस्था येत्या काळात येईल. पण ज्यांना कल्चर नसते त्यांना व्यवस्था मिळत नाही. राज्य मिळू शकते पण राज्य टिकेल याची गॅरंटी नाही आहे. या देशामध्ये बौद्ध धर्माचं कल्चर जर निर्माण झालं तर राज्य क्रांती सुद्धा होईल, आर्थिक क्रांती होईल. कारण सर्व क्रांतीचा जननी बौद्ध धर्म आहे. ते लोक महामूर्ख आहेत जे बौद्ध धर्माची उपेक्षा करतात, हेटाळणी करतात, टिंगलटवाळी करतात.
बुद्ध धर्म हा सर्व क्रांतीचा जन्मदाता आहे. जन्मदाता आहे हे समजून घेण्यासाठी त्याच्या खोलात जावं लागेल. वर्तमानामध्ये आलं का जेवण? येईल आता, गेली गाडी गेली. तर बौद्ध धर्मामध्ये केवळ महाराजचा बुद्ध धर्म आहे हे मानणं चुकीचं आहे. मी तुम्हाला एक सूत्र म्हणून सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांचा असा दावा आहे की महार हे आडनाव 12व्या शतकापूर्वी सापडत नाही. बाबासाहेबांचा दावा. आणि मराठा नाव सुद्धा 12व्या शतकापूर्वी सापडत नाही. मुघल काळानंतर हे मराठा शब्द आला. बाबासाहेब असं म्हणतात की महार हे पहिल्यांदा ज्ञानेश्वरी मध्ये सापडलं. ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ त्यामध्ये महार हा शब्द पहिल्यांदा सापडला. तो बाबासाहेब म्हणतात की महाराजचं जुनं नाव काय? मी तुम्हाला क्लिअर सांगतो की महार हे 9व्या शतकापूर्वी नव्हते, अस्तित्वातच नव्हते. महारच अस्तित्वात नव्हते, मांग अस्तित्वात नव्हते, चमार अस्तित्वात नव्हते. त्यांची अस्पृश्य कम्युनिटीची बर्थ डेट आहे 8th सेंचुरी. 8व्या शतकामध्ये अस्पृश्यतेचा जन्म झाला. आणि आपल्याला महार जातीच्या बाहेर जायचं आहे ना, तर आपल्याला इतिहासाचे अंडरकरंट समजून घ्यावं लागेल की बौद्ध धर्माचा डिक्लाइन कसा झाला. हे डिक्लाइन का झाला हे रहस्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बुद्धिझमचा उदय कसा होईल. मग डिक्लाइन का झाला, बौद्ध धर्म पतन का पावला. बाबासाहेब म्हणतात की महार आडनाव हे 12व्या शतकात पहिल्यांदा सापडलं, पूर्वी ते नव्हतं. मग पूर्वी नाव काय होतं महाराजचं? तो बाबासाहेबांनी ग्रीक रेकॉर्ड शोधला. ग्रीकांचा टॉलेमी नावाचा संशोधकाचा आधार घेतला. त्याच्यामध्ये त्यांना सापडलं की महाराजचं 2000 वर्षापूर्वी नाव परिवारी असं होतं. परिवारी असं होतं. तर बाबासाहेब त्यांना दाव्याने का सांगत आहेत? तर बाबासाहेबांनी त्यासाठी आधार दिला की महार लोक ज्यावेळेस मिलिटरीत भरती होत असत ब्रिटिश काळामध्ये, तर त्यांच्या नावापुढे परिवारी हा शब्द कंसात लिहिला जायचा. बाबासाहेब म्हणतात की महार लोकांचं नाव विसरलेच नाही कोणी. महार पण विसरले नाही, इंग्रज पण विसरले नाही. ब्रिटिश काळामध्ये महाराजांच्या नावापुढे त्या रकान्यामध्ये परिवारी असा शब्द लिहिला जायचा. मग बाबासाहेब म्हटले मराठी लोक कोण आहेत? पूर्वी मराठी होते का? नाही. बाबासाहेब म्हटले 12व्या शतकापूर्वी मराठा शब्द अस्तित्वात नाहीये. ज्ञानेश्वरी सापडलं. तर मराठ्यांचं पूर्वीचं नाव बाबासाहेब म्हटले त्यांचं जुनं नाव आहे कुटुंबिनी. जुनं नाव कुटुंबिनी आहे. पण बाबासाहेब म्हटले की हे दोघे एकाच घरातले लोक आहेत. महार आणि मराठा हे एकाच घरातले लोक आहेत, एकाच कुळातले लोक आहेत. महाराष्ट्रात असे एकही गाव सापडत नाही जिथं महार राहते आणि मराठा राहत नाही, आणि जिथं महार राहते तिथं मराठा राहत नाही. जे आडनाव महाराचं आहे तेच आडनाव मराठ्याचं आहे, जे आडनाव मराठ्याचं आहे तेच आडनाव महाराचं आहे. तर बाबासाहेब म्हणते हे एवढ्या समानता या दोन जातीमध्ये काय आहेत? तर बाबासाहेब म्हणतात ही दोघही एकाच कुळातले आहेत. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला जर ही गोष्ट सांगितली तर त्यालाही काही पसनी पडणार नाही. आणि एखाद्या महाराला जर एवढ्या बाबासाहेबांचा आधार घेऊन जरी सांगितला तरी तो डोकं खाजवून म्हणेल बाबासाहेबांनी असंच लिहिले का मला ते पाहिल्याशिवाय मी होकार देणार नाही. विरोधाभास आहे ना, म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये हा किती भयंकर विरोधाभास आहे, कारण ते तशी वागत आहेत मराठी सुद्धा. पण बाबासाहेब काय म्हणताय, हे दोघं एकाच फॅमिलीचे लोक आहे. याचा आधार त्यांनी शोधला की महाराजांचं आडनाव महाराजांना पूर्वी परिवारी म्हणत असत आणि मराठ्यांना कुटुंबिनी म्हणत असत. याचा शोध घेतला पाहिजे. बाबासाहेब पुढे असं पण म्हणतात की महाराजांचं आणि मराठ्यांचं अभिवादन एकच होतं. महार जोहार म्हणत असत आणि मराठी पण जोहार म्हणत असत. जोहार असं एकमेकाला भेटल्यावर म्हणत असत. आणि शिवाजी महाराज ज्यावेळेस पत्र लिहायचे तर त्या पत्रामध्ये जोहार असा उल्लेख आवर्जून करायचे. असं बाबासाहेबांनी दाखला दिला. म्हणजे अभिवादन एक आहे, आडनाव एक आहे, त्यांचं कल्चर एक आहे, त्यांची लग्नाची पद्धत एक आहे, त्यांचा अंत्यविधी सुद्धा सारखाच आहे. एवढे मापदंड शोध. पण बाबासाहेब म्हणजे यांचा शोध केला पाहिजे. कोण आहे? तर कनिष्क राजाचे शिलालेख 1st सेंचुरी मध्ये सापडले आणि त्या गुजरात मध्ये काही सापडले.
उत्तर भारतामध्ये सापडले. त्या शिलालेखामध्ये परिवारी आणि कुटुंबनी हे दोन्ही शब्द सापडले. तर या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे की जो कुटुंबिनी असतो म्हणजे तो उपासक असतो आणि जो ग्रहत्याग करतो तो परिवारी होतो. परिवारी शब्द कसा बनला तर पाली भाषेचा परिव्राजक या शब्दाचा परिवारी शब्द बनला. परिव्रजक, परिव्राजक कोणाला म्हणतात? जो ग्रहत्याग करतो. आणि कुटुंबिनी कोणाला म्हणतात? जो उपासक असतो. गुजरातमध्ये एक शिलालेख सापडला, त्या उपासिकेला दोन्ही नाव आहेत, कुटुंबिनी सिंहमिता. ही आता कुटुंबिनी होती, आता ती काय झाली? सिंह. ही आता सामनेरी झाली, म्हणजे ती श्रामनेर झाली. पुढे लिहिलं परिवारी झाली. म्हणजे बाबासाहेबांचं तर्क बरोबर आहे. हीच गत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीसोबत आहे. नॉर्थ इंडियामध्ये अस्पृश्य जातीला काय म्हणतात? भेड म्हणतात. कारण आपल्याला वर्तमानात लढायचं आहे ना, वर्तमानात लोकांना कन्व्हिन्स करायचं आहे, वर्तमानातल्या लोकांना तयार करायचं आहे. काय म्हणतात? चव्हाणांना धेड म्हणतात, भंग्यांना धेड म्हणतात, सगळ्या जातींना. महाराष्ट्रात सुद्धा धेड म्हणतात, गुजरातमध्ये पण म्हणतात. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट 1700 जाती आहेत अनटचेबल लोकांच्या. एक जाती नाही, 1700 जाती आहेत. त्या सर्वांचं कॉमन नाव काय? धेड आहे. ज्यावेळेस बाजीराव हरला आणि मग इंग्रज त्याचं धन शोधू लागले, कुठे डोंगरात लपून ठेवलंय का, ते वेरूळच्या लेण्यामध्ये गेले आणि मग त्यांना ह्या लेण्या दिसल्या, त्यांना आश्चर्य वाटलं. आणि मग त्या गावातल्या लोकांनी त्यांनी विचारलं याला काय म्हणतात? तर ते म्हणले की हे इथून इथपर्यंत जे आहेत याला आम्ही धेडवाडा म्हणतो. हे 1 नंबर पासून तर 8 नंबरचे जे गुफा आहेत त्याला आम्ही धेडवाडा म्हणतो. आणि उर्वरित 4 त्याला आम्ही सुतारवाडा म्हणतो. मल्टिपल केव्ज आहेत, जसं सुतारानेच करून महल बनवले म्हणून त्याला सुतारवाडा. जेम्स बर्जेसनी त्याच्या रिपोर्टमध्ये लिहिलं की धेड हा काही अरबी भाषेतला शब्द नाही आहे. धेड हा मूळचा शब्द आहे, तो पाली भाषेतला शब्द आहे, पण त्याचा स्वरूप आज विकृत झालेला आहे. मूळ शब्दाचं नाव आहे थेर. नंतर तो बिघडून काय झाला? धेड. थेरवादी हा अशोक काळातल्या धर्माचं नाव आहे. थेरवाद बुद्धिझमची संकल्पना आहे. भिक्खूला आजही थेर आणि महाथेर म्हणतात, पण आपल्याला हे माहिती नाहीये. एखादा वयोवृद्ध झाला बघा, भिक्खू सिनियर झाला त्याला तर महाथेर म्हणतात, आणि आपल्याकडे एखादा माणूस सिनियर झाला तर त्याला थेरडा म्हणतात. आणि एखादी बाई म्हातारी झाली आणि खूप बडबड करू लागली, लहान नातवंडांचं ऐकायला झाली, तर त्याची ती सूनबाई म्हणते ती थेरडी झाली. म्हणजे थेर महाथेर हा आदरणीय शब्द आहे, पण आज घडीला तो अपमानजनक झालेला आहे, शिव्या झालेला आहे. धेड हा शब्द कुठून म्हणलाय? तो आर्कोलॉजिस्ट म्हणतो वेरूळच्या रिपोर्ट मध्ये, हा थेर शब्दापासून धेड शब्द बनलेला आहे आणि तो समाजामध्ये आजही रूढ आहे. मग थेर 1700 जातीचे लोक जर धेड असतील तर ह्या पुराव्यावरून काय सिद्ध होते की 1700 अनटचेबल जातीचे लोक बौद्ध आहेत. आपल्याला समजावं लागेल, कारण आपल्याला बाबासाहेबांनी धम्मदायात 1956 ला केलेला आहे. हा वारसा आपल्यावर दिलेला आहे. आपण काही आंधळे भक्त बनायचे नाही, आपण प्रचारक बनवायची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. केवळ श्रद्धावान अनुयायी बनायचं नाहीये, तर आपल्याला प्रचारक बनायचं. प्रत्येकाला जसं समजेल तसा प्रचार करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मग या तत्वानुसार मांग जर भविष्यात बौद्ध धर्मी झाले तर, चर्मकार जर बौद्ध धर्मी झाले तर, मंगी जर बौद्ध धर्मीय झाले तर होऊ शकतात. त्यासाठी प्रचारक बनणं गरजेचं आहे. यादव उद्या होऊ शकतात. जयस्वाल फॅमिली आली आपल्याकडे आजच्या या कार्यक्रमामध्ये. ते का आली? कारण ते बाबासाहेबांना मानतात. आज देशभरातले आदिवासी त्या लोकांना जरी बुद्धाने कळलं, हे आदिवासी लोकांना जर त्यांना घटनेमध्ये आदिवासीला का अधिकार दिले तर तो म्हणेल अरे बाबासाहेब तर माझा महापुरुष आहे, माझा बाप आहे, ज्यांनी मला घटनेमध्ये अधिकार दिला. आज SC आणि ST चे लोक बाबासाहेबांच्या घरामध्ये प्रतिमा लावतात आणि मग बाबासाहेबांच्या शेजारी आता बुद्धही लावायला लागलेत. बाबासाहेबांच्या सगळ्या गोष्टी त्यांना आवडत आहेत, कारण ते आता वाचत आहेत, त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झालेली आहे. आपला महापुरुष म्हणून अनुकरण करत आहेत.
जर फक्त ते प्रतिमा पाहून आकृष्ट झालेले आहेत, अधिकार पाहून आकृष्ट झालेले आहेत, जर त्यांच्यात विचारधारा गेली तर बाबासाहेबांचा धम्म पण आवडेल ना त्यांना. बौद्ध धर्माबद्दल आपल्याला अनास्था असल्यामुळे काय होत आहे की आपल्या बौद्ध स्थळावर कब्जा होत आहे आणि उद्या ब्राह्मण लोक म्हणत आहे की हिंदू राष्ट्र बनणार आहे. हे ब्राह्मणामुळे बनणार नाही, तर आमच्या लोकांच्या अज्ञानपणामुळे आणि अनास्थेमुळे बनणार आहे. आता हे कब्जा झाला एकेकाळी, ठीक आहे, त्या काळात नव्हतं, पण आता आमच्या समोर होतं त्याचं काय. अयोध्या साकेत आहे, कब्जा कोणाचा आहे? बौद्ध गया बौद्धांची आहे, कब्जा कोणाचा आहे? जगन्नाथपुरी बौद्ध स्थळ आहे, कब्जा कोणाचा आहे? पंढरपूर बौद्ध विहार आहे, कब्जा कोणाचा आहे? बडवे ब्राह्मणांचा आहे. मुंबईत राहणाऱ्या कुटुंबियांना पण माहिती नाही आहे की मुंबई हायकोर्टामध्ये सुब्रमण्यम स्वामी नावाच्या ब्राह्मणांनी केस केली आहे मुंबई हायकोर्टात की ते मंदिर बडवे ब्राह्मणाच्या ताब्यात देण्यात यावं म्हणून, आणि दर महिन्याला तारीख पडते. तर 84,000 विहार कुठे गेले? तसे लाखो राजे झालेले आहेत, सगळ्यांची आपण गिनती करत नाही आहोत. फक्त अशोक राजाची गिनती करायचं झालं तर 84,000 विहार कुठे गेले? मंदिर बनले, मस्जिद बनले. मग ते इतिहास म्हणून लॉजिकल समजून तर घेऊ आपण त्याला. लॉजिकल ते मिळवणं तर नंतरची गोष्ट आहे, त्याला लॉजिकल समजून तर घ्यावं लागेल की नाही, की केव्हा जे जे कार करावं लागेल. आपली मुवमेंट ही इमोशनल मुवमेंट आहे. जे जे कार करण्यामध्ये आपली मुवमेंट सुरू होते आणि जे जे कार वरती समाप्त होते. आपल्या लोकांना असं बसवून समजून त्यांना ट्रेनिंग देऊन देणारे किती लोक आहेत. आणि ज्या काही संघटना आपल्या बनलेल्या आहेत त्या एकमेकाचा हेट करण्यासाठीच बनलेल्या आहेत. म्हणजे दुश्मन राहिला बाजूला, हा भारतीय बौद्ध महासभेचा, हा TBMचा, हा याचा, हा त्याचा, एकमेकाशीच आपण भांडत आहोत. बिहारात जमल्यावर आम्ही बाबा अनुयायी आहोत, आमची संघटना बाहेर आहे, माझं पलक बाहेर आहे, माझं पद बाहेर आहे, मी बुद्धापुढे सरेंडर झालोय. बाबासाहेबांसारखा विद्वान व्यक्ती म्हणतो नथी मे शरणं बुद्धो मे शरणं वरण, मी बुद्धाशिवाय कोणाला शरण जात नाही. आपला अहंकार एवढा वाढलेला आहे की आपण ताटच आहोत, आणि या ताटपणामुळे आपली चळवळ मागं चालली. आता महाबोधी महाविहार आहे. आपण जर बिहारमध्ये प्रचार करायला गेलो, आपण जर उत्तर प्रदेशमध्ये धम्माचे प्रचारक म्हणून गेलो, उत्तर भारतातून अशोकने आपली मुलं महाराष्ट्रात पाठवली ना, मग आपलं ऑर्गनायझेशन राहील तिथे. त्या निमित्ताने आपण प्रचाराला बिहारमध्ये जाऊ, तर बिहार मधले चर्मकार लोक बुद्धिस्ट बनतील की नाही? बाबासाहेबांची गावोगाव पुतळे बांधतात. ओबीसीचे लोक येणार, ओबीसीचे लोक शाक्य, कुशवा, शैनी, मौर्य, जयसवाल जी ये अपने आप को बुद्धा के अनुयायी मानते की नहीं? म्हणजे उलट आहे. नॉर्थ इंडियामध्ये ओबीसीचे लोक स्वतःला बुद्धिस्ट म्हणून घेतात. पूर्वी लोक, शाक्य लोक, शाक्य शब्द बुद्धाचा आहे, शाक्यवंशी. म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये ओबीसी लोक बुद्धिस्ट म्हणून घेतात, महाराष्ट्रामध्ये माया मराठ्यांना बौद्ध म्हणायला लाज वाटते. विरोधार्थी आहे. पण जर प्रचारक नॉर्थ इंडियामध्ये आपण डेव्हलप केले, ही आयडिओलॉजी तिकडं आपण डेव्हलप केली, तर बौद्ध गया मुक्त होणार की नाही होणार? येत्या 12 तारखेला आम्ही हजारोच्या संख्येने वेगवेगळे ऑर्गनायझेशन, मंक्स, भिक्खू, भिक्खुनी, आम्ही तिथे अमरण आचरणावर बसणार आहोत. उद्देश करण्यापेक्षा आपण लढाई लढून बघू. मी 25 वर्ष महाराष्ट्र सोडून फिरतो. महाराष्ट्रात कधीतरी आले कार्यक्रमानिमित्त, पण माझा सर्वात जास्त काळ नॉर्थ इंडियात गेलेला आहे. तर आम्ही आता खूप मेहनत केल्यामुळे हजारो लोक तिथे जमा होणार आणि आम्ही अमरण आचरणावर बसणार आहोत. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या नॉर्थ इंडियामध्ये स्पिरिट डेव्हलप होत आहे. हे आमच्या मुवमेंटसाठी जमीची गोष्ट आहे. बौद्ध गयावरती ब्राह्मणांचा कब्जा आहे आणि ते लोक आता अवतीभोवती शिव मंदिर उभं करत आहे, विष्णू मंदिर उभं करत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने शंकराचार्याला बोलवत आहे,
गव्हर्नरला बोलवत आहे, सीएमला बोलवत आहे आणि मोठ्या प्रमाणात भोंगा वाजवून ज्यावेळेस तिथे चॅन्टिंगला जगातले लोक येतात त्यावेळेस होम हवन करतात लागूनच जगन्नाथ टेम्पलमध्ये. आणि बौद्धांना भीती वाटाय म्हणून बॉम्बलाच घडून आणला त्या लोकांनी अरब लावला मुसलमानावर, जेणेकरून जागतिक लेवलवरती बघा किती आश्चर्याची गोष्ट आहे. मक्केवर अटॅक केला, जगातले इस्लामिक देश त्या ज्यांनी अटॅक केला त्याच्या विरोधात उभे राहतील. बौद्ध गयावर अटॅक केला तर जगातले बौद्ध देश ज्यांनी अटॅक केला त्याच्या विरोधात उभे राहतील. मग आम्हाला कळलंय आता, जर आम्हाला ह्या ब्राह्मणाच्या तावडीतून मुक्त व्हायचं असेल तर बौद्ध गया वाचवायला बाजूला उभं राहावं लागेल, म्हणजे जगाचे लोक आमच्या बाजूने उभं राहील. कारण ते आमचं सेंटर आहे. त्या ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे की याचे मालक हिंदू आहेत, ब्राह्मण आहेत. ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे. त्यात लिहिलंय की तुम्ही पिंडपान तुम्ही श्राद्ध करू शकता तिथं येऊन. आणि आता तो गव्हर्नर म्हणतोय हे शिवालय आहे. तर ही गोष्ट खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून तो आंदोलन आपल्याला बिहारमध्ये सुरू करायचं. येत्या काळामध्ये आपल्याला मुंबई भागामध्ये, भारतातल्या हर कानाकोपऱ्यातले लोक मुंबई भागात राहतात. तेलुगू राहतात, तमिळ राहतात, मल्याळम राहतात, गुजराती राहतात, उत्तर भारतीय राहतात, बिहारी राहतात. ज्यावेळेस बिहारी लोकांना मारलं जातं त्यावेळेस मराठी भाषिक गप राहतात. आणि मुंबईपासूनच ही शिवी झाली, एक बिहारी सौ बिमारी. या लोकांनी ती सुरू केली. मी पहिल्यांदा बिहारमध्ये गेलो तर माझा परिचय करून दिला, हे प्रोफेसर बिलास खरात जी आहे. तर मला असं वाईट वाटलं माझं नाव खराब केल्याबद्दल. म्हटलं मी बिलास नाही, मी बिलास हूं. त्याला रोखून म्हटलं. मग तो मला म्हटला तो व्यक्ती, हम आपका सम्मान कर रहे, अपमान नहीं कर रहे, हम व को ब ही बोलते. मग मी उभा राहिलो तर मग म्हटलं मला ज्ञान दिलं त्याबद्दल धन्यवाद. मग ज्याला ज्याला तुम्ही ब म्हणणार त्याला त्याला मी व म्हणणार. तुम्ही ज्याला बिहार म्हणतात त्याला मी विहार समजणार. समजून घेण्याची गोष्ट आहे. ते लोक कसे बोलतात, कसे राहतात. ते येत्या काळामध्ये जर लढाई लढलो तर हा बुद्ध धर्म टिकणार आहे. आणि जर केवळ मालकी हक्क आपल्याच कम्युनिटीचा आपण दाखवला तर येत्या काळात हा धर्म टिकणार नाही. हा धर्म लयाला जाईल. का जाईल तुम्ही म्हणाल, का जाईल? तर आमचे लोक अशा लेण्यांना भेट देतच नाही. आमचे लोक गल्लीतल्या विहाराच्या कमिटीवर जाण्यासाठी भांडत आहेत. आणि त्या विहार बंद पडले आहेत, त्या विहारामध्ये लोक गोळा होत नाही. ही परिस्थिती नागपूरमध्ये आलेली आहे. मग तिथल्या नागपूरच्या सुज्ञ लोकांनी काय केलंय, तिथं अभ्यासिका बनवल्यात. त्याच्यामुळे काय होत आहेत, मुलं मुली दुपारच्या नंतर सुट्ट्याच्या दिवसात येऊन स्टडी करतात. एक वयोवृद्ध व्यक्ती जसा हेडमास्टर बसतो तसं खुर्चीवर जाऊन पेपर वाचत बसतो. मग त्या मुला मुलींना वाटते कोणीतरी आपल्याकडे नजरेने पाहत आहे. मुलं अभ्यास करतात. जिथं गुढ असते तिथं मुंग्या येतात. धम्म प्रचारक नसल्यामुळे ही दुर्गती आहे. आणि भिक्खूंना, भिक्खू किती आहेत याचा नेमका आकडा अजून आपल्याला माहिती नाही. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागामध्ये नेमकी किती बुद्ध विहार आहे याचा आकडा आपल्याला माहिती नाही. जी संस्था आहेत ना, ते विहार म्हणजे आपली प्रॉपर्टी आहे. आणि त्या सर्व विहारांचा एकमेकाशी समन्वय नाहीये. हल्ली मुंबई भागामध्ये हा ट्रेंड सुरू झाला. आता हा प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे. काँग्रेसला मत पाहिजे म्हणून तो त्याला विहाराची कमान बांधून देतो. बीजेपीला पाहिजे त्याच्याकडून बांधून घेतो. मग आपल्या समाजातून जी वर्गणी गोळा होते त्या वर्गणीला खाण्यावर, पिण्यावर, ढोल ताशा वाजवण्यावर, डीजे वाजवण्यावर खर्च होतो. म्हणजे आपल्या साधनांचा मुंबई भागामध्ये सर्वात जास्त दुरुपयोग होतो. बाबासाहेबांना एवढं वाईट वाटायचंय तर बाबासाहेबांनी त्याला सवय, मुंबई भागातल्या लोकांच्या सवय बिघडायला चालल्या माझ्या जयंतीच्या नावाखाली. तर बाबासाहेबांनी आपल्या सहीचे पावती पुस्तक काढले आणि म्हणले याचा पैसा गोळा करा. माझी जयंती करता पैसा गोळा करा, मला आणून द्या. मी तुम्हाला काय करून देणार आहे,
मुंबई भागामध्ये जमीन घेऊन देणार आहे, तिथं ऑफिस खोलून देणार आहे, तिथं वकील बसणार आहे, मी विहार बनवणार आहे, तुमच्या चळवळीला केंद्र बनवून देणार आहे. तर बाबासाहेबांनी आपल्या लोकांच्या सवयी बिघडत चालल्या हे पाहून वर्गण्या गोळा केल्या आणि समाजाला हे आंबेडकर भवन बाबासाहेबांच्या जयंतीतून गोळा झालेले हे आंबेडकर भवन आहे मुंबईमध्ये. इव्हन काही भाषणामध्ये धमक्या पण दिलेले आहे, जर तुम्ही पैशाचा दुरुपयोग केला तर लक्षात ठेवा माझ्याशी गाठ आहे, मी बॅरिस्टर आहे, तुम्हाला नोटीस पाठवेल, अशा सुद्धा धमक्या दिलेल्या आहे. आज घडीला काय स्थिती आहे? मुंबई भागामध्ये बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर का करत होते हा प्रश्न स्वतःला विचारा. जे लोक नागपूरच्या धर्मांतराला गेले नाही ते आज घडीला बुद्धिस्ट आहेत. माझे आई वडील माझे जो कोणी असतील ते गेलेही नाही तरी मी बुद्धिस्ट आहे. बाबासाहेब 14 ऑक्टोबरला धर्मांतर केल्यानंतर 16 डिसेंबरला मुंबईला का धर्मांतर करू इच्छित होते? किमान पक्षी हा मुंबईतल्या लोकांचा प्रश्न आहे. भारत बौद्धमय करायचा असेल ना, जो मुंबईला कंट्रोल करेल तो भारत बौद्धमय बनवेल. मुंबईमध्ये प्रत्येक राज्याचे लोक राहतात. मुंबई ही कोणा बापाची नाहीये. जर कोणाच्या बापाची असेल तर ती सम्राट अशोकाचीच आहे. त्याचा मालकी हक्क, त्याचा साक्ष आहे केओस, त्याचा साक्ष आहे, त्याने स्तूप बनवलेला आहे. पण मुंबईवरती जर कोणाचा अधिकार आहे तर प्रत्येक राज्याच्या लोकांचा आहे. तर बाबासाहेबांचा दृष्टिकोन काय? मुंबईचं धर्मांतर झाला तर याच्या वेव्स प्रत्येक राज्यामध्ये जाईल, म्हणजे माझ्यासाठी अनुकूल भूमी तयार होईल. आपले लोक बाबासाहेबांचा शाळेत पहिल्या दिवशी कोणत्या दिवशी गेले तो दिवस साजरा करायला तयार आहेत. म्हणजे बाबासाहेबांचे प्रत्येक दिवस घटना, पेपराचा वर्धापन दिवस साजरा करायला तयार आहेत 16 डिसेंबर वगळता. म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आहे. पण 16 डिसेंबरला बाबासाहेब धर्मांतर का करू इच्छित होते? याच्या माध्यम करून जयस्वाल कम्युनिटीमध्ये जाणे, बंगाली लोकांमध्ये जाणे, नॉर्थ इंडियाच्या लोकांमध्ये जाणे, साऊथ इंडियन लोकांमध्ये जाणे, ही जर आयडिओलॉजी आपण घेऊन गेलो तर मुंबई भागामध्ये येत्या काळामध्ये 16 डिसेंबरला 8-10 लोकांचं धर्मांतर होऊ शकते. जर मुंबईच्या महाराष्ट्रीयन बुद्धिस्ट लोकांनी ते काम आपल्या कम्युनिटीच्या बाहेर केलं तर. यासाठी आपलं ऑर्गनायझेशन मुंबईमध्ये नाहीये आणि ज्यांच्या ऑर्गनायझेशन आहे ते युगो मध्ये खतम आहे. तर मुंबई भागामध्ये विहार ओसाड पडलेले आहेत, इन्क्लुडिंग तुम्ही ज्या भागात राहता तिथं सुद्धा. असं होण्याचं मूळ कारण काय आहे? गुरुजी, असं होण्याचं मूळ कारण काय आहे? कोणी गुरुजीच नाही आम्हाला, कोणी हेडमास्टर नाही आहे. हा, हे एक क्वेश्चन काय ऐकत नाहीये? कारण आमच्याकडे अनुशासन नाहीये. दुसरी गोष्ट आहे, कोणी बोधाचार्य झाला किंवा अमुक झाला, चांगली गोष्ट आहे, ते धर्मगुरू आहेत आमचे. परंतु भारतामध्ये बौद्ध धर्म स्थापन करण्यासाठी केवळ एखादी उपाधी लावल्याने बौद्ध धर्माचा प्रचार होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एखादा कोर्स शिकावा लागेल. भारतामध्ये बौद्ध धर्माची अनास्था होण्याचं कारण काय आहे की पक्के प्रचारक नाही आहे, कच्चे प्रचारक आहेत. पक्के पाहिजे, खणखणीत नाणं पाहिजे. राजा मिलिंदने नागसेन भिक्खूंना विचारलं, एखादा धर्म रास कसा पावतो, धर्माला ग्लानी कशी येते? तर नागसेन म्हणतात, एखादा धर्म कच्चा असेल पण प्रचारक पक्के असतील तर तो कच्चा धर्म पण टिकतो. पण एखादा धर्म पक्का आहे पण त्याचे प्रचारक युक्तिवाद करण्यामध्ये कमजोर असतील, वादविवाद पटू नसतील, वेल अंडरस्टँडिंग त्यांच्यात नसेल आणि कच्चे असतील तो धर्म लयाला जातो. बाबासाहेब जागतिक विद्वान आहे आणि आमचे नेते कोण आहेत? किती शिकलेले, किती विरोधाभास आहे, किती कशी मजाक होत असेल पार्लमेंटमध्ये आपल्या समाजाची. विरोधाभास आहे. हा विरोधाभास असण्याचं कारण आहे विदाउट ऑर्गनायझेशन. अरे आपल्याकडे टीचिंग करण्यासाठी मॉनिस्ट्री पण नाहीये, विहार आहेत. पण एखाद्याला बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे किंवा शिकायचा आहे किंवा त्याला नॉलेज घ्यायचं आहे
किंवा आता आपण बुद्धिस्ट झालेलो आहोत, बौद्ध धर्माला इतर धर्मियांपासून अडचण नाहीये. जे बौद्ध धर्मीय बनले आहेत तेच बौद्ध धर्माला अडसर बनलेले आहेत. यांनी एक प्रतिक्रिया दिली, ती कडवी प्रतिक्रिया आहे पण ती वास्तव आहे. कारण बौद्धांनाच प्रॅक्टिकल नाहीये, बौद्धांनाच रिच्युअल नाहीये. ख्रिश्चन व्यक्ती सकाळी उठला प्रे करते, भेटल्यावर गॉडच्या नावाने अभिवादन करते, डिनरला बसला ते 1 मिनिटाची प्रे करून मग जेवायला बसते. मुसलमान 5 वेळे नमाज करते. जुम्म्याच्या दिवशी त्यांची बिल्डिंग कमी पडते तर रस्त्यावर सतरांच्या टाकून बसतात. संडेला आमचे लोक सगळे विहारात जातात का? त्यांनी विहारात जायला पाहिजे, तो मटनच्या लाईन मध्ये असते. म्हणजे घराचा तो मुखी आहे. त्यांनी बाबासाहेबांचा आदेश आहे प्रत्येक सदस्याने दर रविवारला संडेला विहारात गेल्या पाहिजे. पण विहारात का जात नाही? आमच्या ताई म्हटलं का जात नाही? विहार ओसाड पडले. विहारामध्ये चांगल्या पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह सांगणारा प्रचारक नाही. बोलता सगळ्याला येत आहे, परंतु गोडी वाटावी, रुची वाटावी, त्याला बरं वाटावं, त्याला आणखी जिज्ञासा उत्पन्न व्हावी असे बोलणारे प्रचारक आहेत का आपल्याकडे? आपण घरी सुद्धा एकच भाजी खात नाही, ती टेस्ट बिघडते. जरी चांगली असली ती एकच खात नाही, वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये खातो. तर आपल्याकडे अशा इन्स्टिट्यूशन नाही आहेत की प्रचारक को जर कोणी बनला असेल तर त्याला 2 वर्षाचा 6 महिन्याचा कुठला तरी कोर्स असेल आणि त्याचा इंटरेस्ट प्रत्येकाचा असतो. आणि जो पास होईल त्याला आम्ही सर्टिफाय करू की तो त्या संडेला त्या विहारात राहील. म्हणजे 52 संडेचा 52 सब्जेक्ट राहील धम्मावरचा. आणि तो प्रचारक पुरुष किंवा महिला, तरुण किंवा तरुणी त्या विहारामध्ये सर्व पक्ष संघटनेचा धर्मगुरू म्हणून बसेल. आणि तो बाहेर म्हणेल मी वेगळा आहे, मी तर तुझा धर्मगुरू आहे किंवा मी धर्मप्रचारक आहे, मला कोणाचं बाजू घ्यायचं नाही, मी बुद्धाचीच बाजू घेईन. बिहारामध्ये आम्ही फलाना संघटनेचा आहे, मी फलाना पदाचा आहे, मला का मान दिला नाही, मला का चेअर दिली नाही, त्याच्यासाठी आपण भांडत आहोत. म्हणून आपल्या विहाराची दुर्गती झाली भांडणामुळे सुद्धा. तर मला असं वाटत आहे की मुंबई भागातल्या लोकांना आपल्याला एखादा कोर्स सुरू करावा लागेल. आणि जे मुलं मुली, जे तरुण तरुणी, जे कोणी धम्मप्रचारक ते पास होतील त्यांना आपण म्हटलं पाहिजे तुमचे विहार आहेत आणि तुम्ही 52 हप्त्यामध्ये या तुमचे संकेत पण ठरलेले आहेत. या संडेला काय बोलायचंय, त्या संडेला काय बोलायचे, त्या संडेला काय बोलायचंय. जर असं झालं तर काय परिणाम होऊ शकतो तुम्हाला मी सांगतो. मुसलमानावर कोणत्याही नेत्याचं कंट्रोल नाहीये, मुसलमानावर केवळ मौलानाचं कंट्रोल आहे. त्यांनी जर सांगितलं उद्या या ठिकाणी 10 लाख मुसलमान गोळा करायचे आहे, ते एका जुम्म्याच्या आयलंड मधून गोळा होतात. उद्या आपल्यावर भीमा कोरेगावचा हल्ला झाला, आपण ठरवलं मंत्रालयावर आपल्याला मोर्चा काढायचा, येणार का? आपल्या पुढे समस्या काय आहे की आपल्यामध्ये ऑर्गनायझेशनल थिंकिंग नाहीये. आमच्या एनिमीजकडे ऑर्गनायझेशनल थिंकिंग, ब्राह्मणाकडे ऑर्गनायझेशनल थिंकिंग. म्हणून एससी एसटी ओबीसी काय हिंदू हे संघटन आहे त्यांचं ओरिजिनल. हिंदू धर्म नाहीये, हिंदू नावाचं त्यांचं अदृश्य संघटन आहे. ओरिजिनल त्यांचा ब्राह्मण धर्म आहे. फादर बनायचं असेल 10 वर्षाचा कोर्स करावा लागतो. मौलाना जर धर्मगुरू बनायचं त्याच्यात हाफिज एक डिग्री असते, एक मुफ्ती एक डिग्री असते आणि शेवटची डिग्री मौलाना असते. त्याला 9 वर्षाचा डिग्री करावा लागते. आणि ती डिग्री करणाऱ्या 2च संस्था आहे ऑल इंडियात. एक लखनौ मध्ये नदवा आहे आणि देवबंद सहारनपूर मध्ये दिल्लीला लागून असलेल्या का तालुक्याच्या गावात आहे. आणि तिथं जे करतात ते जगात धर्मगुरू म्हणून प्रचाराला जातात. आपल्याकडे धर्म प्रचारकाची काय डिग्री आहे? एक सिनियर भंते असतो, एक ज्युनियर येतो, पण तो भंतेजी मला अगोदर श्रामणेर बनवा, रुची वाटली तो कंटिन्यू भिक्खू होतो. पण त्याच्याकडे काय कोर्स आहे? त्या भिक्खूकडे कोणता कोर्स आहे? त्या भिक्खूकडे कोणती डिग्री आहे? किंवा त्या भिक्खूला कोणी सर्टिफाय केलं का? आता उद्या RSS चे भिक्खू येणार आहे,
मग आपण हे मान्य करायचं का त्यांच्या अंगावर भव्य वस्त्र आहे म्हणून ते भिक्खू आहे आणि ते बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणत आहे म्हणून ते आमचे चुकीचे बोलत असले तरी ते आदरणीय भिक्खू हे मान्य करायचं का? तर बौद्ध धर्माला प्रॅक्टिस नसल्यामुळे तो धर्म लयाला जाऊ शकतो. मला हे सांगायचं आहे. म्हणजे आम्ही बुद्धिस्ट झालो 0.1च आहोत. आम्ही याच्यात काही वाढ केली नाही. बाबासाहेबांचीच कमाई खात आहोत आपण त्यावेळेस बौद्ध धर्मीय आहोत ज्यावेळेस आपण याच्यात वाढ करू. आपण आपल्या विहारात तर टिकू शकत नाही आहोत. आपल्या विहारात तर लोकांना गोडी निर्माण करत नाही आहोत. मला सकाळी आमचं सोनाने म्हणले सर मी चॉकलेट घेतो. म्हणलं कशाला घेतो? सर म्हणे जर कोणी मी 3-4 प्रश्न विचारतो ज्यांनी चांगलं उत्तर दिलं त्याला आम्ही चॉकलेट देतो. म्हणजे आपला प्रयोग राहील. म्हणजे लहान मुलं असतील किंवा महिला असतील मुलं असतील म्हणजे ती काय कल्पना करत की आमच्या लोकांना गोडी पैदा करू. मी त्याला म्हणलं नाही चॉकलेट नाही छडी घेऊन बसलं पाहिजे. मी नावाला बौद्ध म्हणायचं काय आता अधिकार आहे तुम्हाला? आणि किती दिवस चालणार आपलं हे नाटक? बौद्ध धर्म लयाला जाऊ शकतो आमच्या निगेटिव्ह मानसिकतेमुळे. मुंबई भागामध्ये आपल्याला देशभरात वेव्स पाठवायला चान्स आहे. आपली आंबेडकरी चळवळ जी आहे ही मुंबईची ओरिजिनल चळवळ आहे. आज हे ठाकरे लोक उड्या मारत आहेत. त्यांची चळवळ नाही आहे ओरिजिनल. हे शिंदेची चळवळ नाही. ठाणा म्हणजे काय शिंदेचा नाही आहे. हे आंबेडकरी लोकांचा आहे ठाणा जिल्हा. आपली चळवळ आहे मुंबईमध्ये. पण आपल्या विदाउट ऑर्गनायझेशन असल्यामुळे आणि आपल्या बेकी असल्यामुळे आपला दुश्मन त्याचा फायदा घेत आहे. तर आज जसं आपण इथं गोळा झालो तर आपण निवडक लोक गोळा आहोत. परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये बहुतांश बौद्ध लेण्या धोक्यात आहे. भिवंडी या ठिकाणी एक लेणी आहे. लोणाळ नावाची लेणी आहे. त्याच्यात अशी स्थिती आहे. त्या लेणीच्या प्रवेशद्वारामध्ये असा या साईडला एक जातक आहे. एक जातकाचं शिल्प आहे. आणि तुम्हाला ती जातक एवढी प्रसिद्ध जातक आहे. त्या जातकाचं नाव आहे महावेसंतर जातक. ही जातक कथा तुम्हाला अजिंठ्यामध्ये दिसते. ही जातक कथा तुम्हाला सांचीमध्ये दिसते. ह्या जातक मी अभ्यास केला. सर्व जातक कथापैकी एका जातक कथेला खूप महत्व दिलंय आणि ती जातक कथा म्हणजे महावेसंतर जातक. या जातकाला चोरी करून महाभारतात जोडलं आणि त्याला म्हटलं हरिश्चंद्राची कथा. हरिश्चंद्राची कथा माहितीये ना? तर लोक म्हणतात हो माहिती आहे. पण लोकांना म्हटलं महावेसंतर जातक कथा माहितीये का? ते नवीनच ऐकलंय. तर 550 जातक कथापैकी त्याचा क्रमांक आहे 547. 47च्या पुढचे 3 जातक कथा सापडलेल्या नाहीयेत म्हणून तीच शेवटची मांडली जाते. आणि बुद्धाचा जो जन्म होतो बोधिसत्व म्हणून तो शेवटचा जन्म मानला जातो. तर महावेसंतर जातक मध्ये दानाची सीमा पार करतो. बोधिसत्व काय करतो? आपली बायको सुद्धा मागितली देऊन टाकतो. बोधिसत्व आपले लेकरं पण देऊन टाकतो. तर आपले हत्ती पण देऊन टाकतो. आणि त्यामुळं पिता नाराज होऊन त्याला नगरातून काढून देतो. दानाची सीमा करणारा बोधिसत्व महावेसंतर मध्ये. आणि त्याच्यानंतर बुद्धाचा जन्म होतो असं बौद्धांची धारणा आहे. बोधिसत्व म्हणून बुद्धाचा शेवटचा जन्म महावेसंतर जातक मध्ये. बुद्धाचा जन्म हत्तीच्या रूपात दाखवला. आणि महाजातक या जातक मध्ये हत्तीलाच महत्व दिलेलं आहे. पाऊस पडत का नाही तर हत्ती दान दिला म्हणून पडत नाही अशी ती कथेमध्ये एक वर्णन केलेलं आहे. तर जातका तर भविष्यामध्ये आपण लोकांना आपण एखादं फेस्टिवल आयोजित करू शकतो. अशोका फेस्टिवल. मुंबईचा राजा अशोक आहे तर अशोका फेस्टिवल. आणि त्या ठिकाणी आपण काय करू शकतो की निवडक 3-4 जातक कथा मंचन करू शकतो, दाखवू शकतो. किंवा गडकरी नाट्यगृह आहे ठाण्यामध्ये आपण तिकीट लावू आणि आपण एक दसरथ जातक कथा मंचन करू. आणि त्यात एखादी जातक कथा मंचन करू आणि आपल्याला कळेल अरे बौद्ध धर्म जातकाच्या रूपाने प्रचार झाला. करायचं असेल तर आपण काही पण करू शकतो. माझी अशी इच्छा आहे. आम्ही इथं गोळा होण्याचा माझा सुप्त हेतू आता सांगून टाकतो. आपण का गोळा केला निवडक लोकांना इथे?
तर बौद्ध धर्म ठाण्याच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात आहे. तर ठाण्यामध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने लाखो लोकांनी गोळा झालं पाहिजे. आपण म्हणत राहतो हे भांडत राहतात, हे भांडत राहतात, हे भांडत राहतात. आपण काय करूया, भांडणाचा विषय न काढता गोळा होण्याचा विषय काढतो. अशोक विजयादशमीला नागपूरला गोळा होता, 6 डिसेंबरला दादरला गोळा होता. मग आपण काय करूया की आपण एखादा बुद्ध पौर्णिमा आहे, मुंबई बाबासाहेबांनी मी बुद्ध धर्म स्वीकारणार आहे याची घोषणा मुंबईतून केली 1950 ला. 4 मे 1950 ला बाबासाहेबांची पहिली घोषणा आहे. 4 लाख लोक गोळा झाले होते. तिथं सांगितलं की मी आता बुद्ध धर्म स्वीकारणार आहे. मग मुंबई भागामध्ये ठाण्यामध्ये ग्रामीण भागातले लोक खूप राहतात आणि खूप संवेदनशील आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये आपण बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने लोकांना गोळा व्हायची सवय लावूया. होऊ शकते पहिल्या वर्षी 2000च लोक येतील, नंतर 2000चे 10,000 व्हायला लागेल, नंतर लाख व्हायला लागतील, नंतर 5 लाख व्हायला लागतील. आणि जसं जशी आपली लोकांची आपल्याला कळेल आपण किती लोकांना शहाणं केलंय, तर आपण एक टेस्ट म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये एक कुठला तरी सेंटर पॉइंट म्हणून आपण ते करू शकतो किंवा बदलीवर करू शकतो. कधी उल्हासनगरमध्ये, कधी डोंबिवलीमध्ये, कधी कल्याणमध्ये, कधी अंबरनाथमध्ये असं करू शकतो की नाही करू शकतो. त्या निमित्ताने आपल्या विहाराच्या कमिट्यांना तर संपर्क करता येईल. आणि कॉम्पिटिशन म्हणून नाही करायची, एकच करायची. आणि मग एक विषय लावून अभ्यासू लोकांना बोलवून याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो, ही मला आशा आणि विश्वास आहे. आणि मुंबई भागामध्ये असं आम्हाला भविष्यामध्ये हे ताईंनी जी शंका व्यक्त केली किंवा सरांनी सुद्धा, रायगडचे प्रमुख आहेत ते, मी असं म्हणू इच्छितो की येत्या काळामध्ये आम्हाला एक एक्झाम घ्यायची आहे आणि त्यासाठी काही कोर्स लावायचे. आणि येत्या काळामध्ये ही गरज पडली की त्यांना मानधन द्यावं लागेल, तर त्या स्थितीवर पर्यंत आपण गेलं पाहिजे की जो धर्मप्रचारक बनत असेल तर त्याला धर्माच्या प्रचारासाठी मानधन द्यायची वेळ आली आणि त्याला प्रचार म्हणून दूरपर्यंत फिरवायची वेळ आली. तसं सुद्धा आपण करू शकतो आणि ते समाजाच्याच पैशातून करू शकतो. समाज त्यांना मदत करायला तयार आहे जे रिझल्ट काढून दाखवतील. समाज त्यांना मदत करायला तयार नाहीये, तो आपापसाशी भांडतो कसा हे पाहून द्यायला तयार नाहीये. ते येत्या काळामध्ये आम्हाला विहार कव्हर करायचे, विहार, आणि विहारामध्ये प्रचारक पाठवायचे आणि त्याला ट्रेंड प्रचारक असेल, तो प्रशिक्षित असेल आणि त्याचे 1-2 वर्षानंतर तबादले सुद्धा होत राहील. मी एका मौलानाला भेटलो, तो त्या मस्जिदीचा हेड होता आणि सगळे लोक त्याचं असं मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते मेरठ जिल्ह्यात. आणि एक दिवस मी रस्त्याने चाललो, मार्केट गल्ली होती, तर त्यांनी मला दुरून आवाज दिला, अरे खरा साप. मी मागवून बघितलं तर तो कपडे विकत होता. तर मी त्याच्याकडे गेलो, त्याला शेकायट केलं, मौलाना साहब बुरा मत मानो, बोले हमारे लोक जे आमच्या नोकऱ्यावरून आमच्या लोकांची ऐपत काढतात. आम्ही जे नॉन मुसलमान आहोत, आम्ही आमच्या लोकांची ऐपत कशी काढतो, त्याच्या राहणीमानावरून, त्याच्या कमाईच्या साधनावर आम्ही लोकांची ऐपत काढतो. मी काल तुम्हाला मस्जिदीत आपण दोघं बोललो, म्हणलं 1000 लोक तुमचे ऐकत होते, मी बोललो तुमच्या पुढे, आणि आज मी तुम्हाला बघितलं तुम्ही आज कपडे विकत आहे. तर ते म्हटले की मी त्या मस्जिदीचा आहे, धर्मगुरू आहे, मला प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मिळतात. माझं घर कसं चालणार. मग माझ्या आठवड्याचा हा बाजार असतो, मी बाजारात कपडे विकतो आणि इतर वेळात मी माझा धर्माचा प्रचार करतो. कुठं आश्चर्य वाटतं, त्याला कमीपणा नाही वाटला. धर्म प्रचार करण्यासाठी त्याला कमीपणा नाही वाटला, कमी साधने मिळणे म्हणून त्याला कमीपणा नाही वाटला. आपल्यामध्ये असे किती लोक आहेत विदाउट मानधन काम करतात. उद्या आपल्याला अशी वेळ आली, आपलं आयुष्य छोटं आहे, जर आपल्याला धर्मप्रचारक बनवायचे आहेत तर आपण मानधन देऊन बनवू शकतो, अशी ऐपत आपण बनवू शकतो. म्हणून मला या प्रसंगी एवढंच म्हणायचं आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला धम्म परिषद सुरू करायची आहे. ती करायची तर तुम्ही जेवण करता करता विचार करा, आणि जेवण झाल्यानंतर तुमचे काही किंतु परंतु क्वेश्चन असतील
ते क्वेश्चन सुरू करण्यापूर्वी तुम्ही हे सांगा करायला पाहिजे, तर मग आपण असं करू शकू. आणि तुम्ही म्हणा नाही करायला पाहिजे, मग आम्ही त्या पद्धतीने विचार करू.